लेखक जेव्हा एखादं पुस्तक लिहितो ना, तर खूप मोठा फॅक्टर आहे एखादं बुक स्टोअर किंवा पुस्तक विक्रीचं दुकान. तर या क्षेत्रामध्ये दोघं जण जे काम करतायत त्यांच्या पुस्तकाच्या दुकानाचं नाव आहे पुस्तक पेठ नाशिक. पुस्तक पेठ नाशिक असं पुस्तकांचं मंदिर आहे, मी दुकान म्हणणार नाही, ज्याला कुठे रॅकला नावच नाही आहेत. आपण जे म्हणतो की मुलं मोबाईलमध्येच आहे, बट आय थिंक जर प्रॉपर चॅनल असेल आणि इफ इट इज अवेलेबल, मुलांचा कल आहे तिथे. आणि रिस्पॉन्स कसा आहे नाशिककरांचा? इट वॉज फॅन्टॅस्टिक. म्हणजे मी आय वुड नॉट मीन्स वर्ड्स, पण फर्स्ट डे गल्ला वॉज 25,000. ऍक्टिव्हिटीज काय काय केलेल्या की एवढी माणसं पहिल्या दिवशी तुमच्याकडे आली? विमेन्स डेला आमची स्कीम असते, सो अराउंड 75,000 इन अ डे वी हॅव डन. दॅट इज आवर रेकॉर्ड. कुठल्या कुठल्या लँग्वेजमध्ये अवेलेबल आहेत आपल्याकडे? आपल्याकडे प्रायमरीली तर मराठी, सेकंड नंबरवर इंग्लिश आणि थर्डवरती हिंदी. नाशिकमध्ये 2 बेस आहेत, आर्मी बेस, की जेव्हा ते ब्रिगेडरना आम्ही भेटायला गेलो होतो फर्स्ट टाइम, आय सॉ कॅडेट्स किंवा त्यांचे जे माणसं, कुठे स्वामी लिहिलंय, कुठे तिवारी लिहिलंय, कुठे प्रसाद लिहिलंय. तर मी म्हटलं, सर ऐसे आप क्यों करते हो कि सिर्फ 2 ही भाषा में मंगाते हो? म्हणे व्हॉट डू यू मीन? म्हटलं आय मीन सर की वी कॅन सप्लाय यू इन सो मेनी लँग्वेजेस, 10 रिजनल आणि 1 इंग्लिश. म्हणे करो, वी हॅव द फंड्स. बिईंग अ फिमेल एंटरप्रेन्योर बाय युअर सेल्फ, होऊ घातलेल्या फिमेल एंटरप्रेन्योर्स आहेत, आत्ता कॉलेजमध्ये शिकतायत, तर अशा मुलींना, अशा फिमेल्सला तुमचं वर्ड ऑफ ॲडवाईस काय असेल? वर्ड ऑफ ॲडवाईस हेच असेल की गो विथ युअर पॅशन. आणि एखादी गोष्ट आपल्याला आवडत असली आणि आपण त्याच्यामध्ये आपलं 100% देतो, आय डोंट थिंक लाईक इट नेवर गोज वेस्ट. महाराष्ट्र हा एकच राज्य आहे जिथे दिवाळी अंक हा प्रकार छापला जातो आणि आहे, हा कुठल्याच दुसऱ्या स्टेटमध्ये नाही आहे. तर हे आणि दिवाळीलाच येतात आणि हा नक्की तुम्ही वाचा, बघा आणि घेऊन जा. आणि हे इव्हन कलेक्शनसाठी खूप चांगले असतात. मी तुम्हाला जर टॉप 10 पुस्तकं विचारली तर ती कुठली असतील? आता टू स्टार्ट विथ, लेखक जेव्हा एखादं पुस्तक लिहितो ना आणि ते जेव्हा एखाद्या वाचकापर्यंत पोचतं, तर खूप मोठा फॅक्टर आहे एखादं बुक स्टोअर किंवा पुस्तक विक्रीचं दुकान. अनफॉर्च्युनेटली दिवसेंदिवस पुस्तकांची दुकानं कमी होत चाललेली आहेत, बंद पडत चाललेली आहेत. मुंबईतली काही दुकानं बंद पडली, पुण्यातलं एक मोठं दुकान रिसेंटली बंद पडलं. तर या क्षेत्रामध्ये दोघं जण जे काम करतायत, नवरा बायको, आज ते आपल्याबरोबर इथे गप्पा मारायला आलेले आहेत. नाशिकवरनं आलेले आहेत. त्यांच्या पुस्तकाच्या दुकानाचं नाव आहे पुस्तक पेठ नाशिक. तर आपण आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, बघणार आहोत की पुस्तकाचं दुकान चालवणं म्हणजे काय असतं, तिथे कस्टमर्स काय प्रकारचे येतात, त्यांच्या स्टोरीज काय असतात, पुस्तकाच्या दुकानाच्या मागच्या स्टोरीज काय असतात, त्यांचे इन्स्पिरेशन काय होते, त्यांना हे सगळं पुढे कुठे घेऊन जायचं आहे. तर या सगळ्या विषयावरती आपण आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. माझ्याबरोबर आहेत पुस्तक पेठ नाशिकचे निखिल दाते आणि मुक्ता दाते. स्वागत आहे तुमचं दोघांचंही. नमस्कार सर. कसा आहे मूड? एकदम झकास. तुम्हाला सुरुवात करायची आहे की पुस्तकाचं दुकान का? दिवसेंदिवस पुस्तकाची दुकानं बंद पडत चालली आहेत, त्याच्या मागचं इकॉनॉमिक्स हे जमण्यासारखं राहिलेलं नाहीये, तरी पुस्तकाचं दुकान का? अजून लहान असताना आम्हाला नाशिकमध्ये तसे काही बुक्स मिळत नव्हते. ओके. मग असं करता करता थोडंसं लहान मुलांची लायब्ररी मी स्वतः सुरू केली आणि करता करता पुस्तकाचं दुकान काढूया असं विचार आला. आणि आय वॉज इन टू बँकिंग अर्लियर आणि पुस्तक पेठ पुणे हे माझे एक्स बॉस होते ॲक्सिसमध्ये. आफ्टर रिटायरमेंट त्यांनी ते सुरू केला होता आणि मी त्यांना तसं अप्रोच केला. मग त्यांनी हेल्प केलं अँड दॅट्स हाऊ वी स्टार्टेड पुस्तक पेठ नाशिक. आणि वी गॉट अ ट्रिमेंडस रिस्पॉन्स. आम्हालाही अपेक्षित नव्हता तसं चांगलं लिटररी सर्कलमध्ये किंवा नाशिकमध्ये तसं वेल इंटिरियर्ड किंवा वेल डिझाईन्ड असं शॉप नव्हतं. तर आम्हाला त्या हिशोबाने पण आणि आपलं लिटररी सर्कल जे आहे किंवा आम्ही जे इव्हेंट्स करायचो त्या हिशोबाने खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. बरं, मला ही स्टोरी कळली पुस्तक
पुस्तकाचं दुकान का, पण त्याच्या आधी लायब्ररी होती. या लायब्ररी का? लायब्ररी यासाठी ते अगदी छोट्या लेवलवर होती, लहान मुलांसाठीच होती. आणि मला तसे बुक्स जसे पाहिजे होते माझ्या मुलासाठी ते आम्हाला मिळत नव्हते नाशिकमध्ये. तसं करून आम्ही ते सुरुवात केली आणि यू कॅन से की एक नेक्स्ट लेवलवर जायचं म्हणून आम्ही ते दुकान ह्याचा विचार केला. पण मग लायब्ररी टू पुस्तकाचं दुकान या ट्रान्झिशनला किती वेळ लागला? ह्या ट्रान्झिशनला मे बी अ इयर ऑर सो. म्हणजे 1 वर्षाच्या आत लायब्ररीचं आपण पुस्तकांच्या दुकानामध्ये कन्वर्ट केला. यू कॅन से की मध्ये थोडंसं हा लहान असताना एक ब्रेक होता. वेन आय थॉट ऑफ रिस्टार्टिंग द लायब्ररी, तर आम्ही दुकानात सुरू केलं. बर. ह्याच्यात समीर वन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट की आदू लहान होता, पण इट वॉज नॉट ओनली अबाउट आदू. कॉलनीत पण मुलं होते तेव्हा ते लहान होते आणि ओव्हरऑल तेव्हा मोबाईलचा थोडा उद्रेक सुरू होता. सो समवेअर वी वॉन्टेड की ते मोबाईलचं जे व्यसन लागत होतं मुलांना, सो ते कुठेतरी वी वॉन्टेड दॅट टू बी कंट्रोल्ड. सो द बेस्ट वे वॉज स्टार्टिंग अ लायब्ररी. आणि इनिशियली आम्ही ती फ्री दिली होती. यू कॅन टेक 3 बुक्स फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे आम्ही काही सबस्क्रिप्शन तेव्हा ठेवलं नव्हतं. ॲज अँड हाऊ द किड्सचं नंबर वाढला, आम्ही एक बेसिक 50 रुपयांनी सुरू केलं. दॅन वी इन्क्रीज टू 100. अँड बाय दॅट टाईम पुस्तकपेठ पुण्याचं आम्हाला कळलं आणि बी टूक इट तरी दिलं आम्हाला ॲज अ ब्रांच. पण ना निखिल, माझी स्वतःची लायब्ररी आहे, पर्सनल लायब्ररी. लोक येतात, पुस्तकं घेऊन जातात आणि परतच आणून देत नाहीत. तुम्हाला काय अनुभव आले तसे? आम्हाला अनुभव खूप चांगले आले की ते इनफॅक्ट डोनेटेड मोर बुक्स. ते आणून तर द्यायचेत, पण वी नेव्हर हॅड अ हे की उद्याच आणा, परवा आणा, 15 दिवसात तुम्ही आणा, उद्या 1 वाचून झालं, उद्या दुसरं द्या आम्हाला. पण ते म्हणायचे, काका आम्ही अजून तुम्हाला देऊ शकतो का? आमच्याकडे हे हॅरी पॉटरचं आहे, एक टिंटिन आहे और वॉट एव्हर. तर तसे ॲड पण होत गेले आमच्या लायब्ररीत. सो दॅट वॉज अ व्हेरी इन्स्पायरिंग फॅक्ट लायब्ररीसाठी की मुलं पण आणून देत आहेत. इनफॅक्ट आय वूड लाईक टू ॲड की याच्यामध्ये एक असं पण व्हायचं की बिफोर आमचं जे टायमिंग आहे त्याच्या आधी मुलं येऊन उभे राहायचे आणि एक दिवसात म्हणजे विदिन फ्यू आवर्स कंप्लीट करून बुक्स आणून द्यायचे. सो आय थिंक इफ इट इज अवेलेबल, आपण जे म्हणतो की मुलं मोबाईलमध्येच आहे, बट आय थिंक जर प्रॉपर चॅनल असेल आणि इफ इट इज अवेलेबल, मुलांचं कल आहे तिथे. इनफॅक्ट कॉलेज स्टुडंट्स पण माझे बरेच कस्टमर्स आहेत, वी कॅन से. नाही, म्हणजे मला एक किस्सा आठवला. मी जेव्हा लहान होतो तेव्हा सुट्टीच्या काळातलं मी हे सांगतोय तुम्हाला. मी साधारण 10-10:30 एका लायब्ररीत जायचो. एक पुस्तक तिथे वाचून काढायचो बसून. एक पुस्तक मी दुपारी घरी घेऊन जायचो, तिथे कंप्लीट करायचो. घरी ते पुस्तक कंप्लीट केलं जायचं. परत संध्याकाळी त्या लायब्ररीत जायचं, तिथे एक पुस्तक कंप्लीट करायचं आणि परत रात्रीसाठी एक पुस्तक घेऊन यायचं. सो म्हणजे माझ्या त्या रिडिंग जर्नीमध्ये ओव्हरऑल ती जी लायब्ररी होती आणि त्या लायब्ररीपेक्षा ती जी लायब्रेरियन होती, जिने मला दिवसाला 2-2, 4-4 पुस्तकं दिली, आय एम ॲब्सोल्युटली इंडेप्टेड टू हर. की तिच्यामुळे माझी जी काही रिडिंग जर्नी आहे ती स्टार्ट झाली, ती मी कंटिन्यू करू शकलो. सो कुठेतरी आय कॅन को रिलेट मायसेल्फ टू दिस स्टोरी विच यू हॅव टोल्ड मी. आता आपण पुढच्या टप्प्याकडे वळूया की पुस्तकाचं दुकान चालू करायचं हे डोक्यात आलं. पुस्तक पेठ या नावाने ते चालू झालं का त्याच्या मागे पण काही स्टोरी आहे? जसं मॅडमनी एक मगाशी ओझरता उल्लेख केला पुस्तक पेठ पुण्या याचा, तर ते काय, म्हणजे आम्हाला पुस्तक पेठ नाशिक पण माहिती आहे, आम्हाला पुस्तक पेठ पुणे पण माहिती आहे. सो हाऊ यू गाईज आर रिलेटेड टू इच अदर? इन व्हेरी शॉर्ट आय विल से, ते मोठे भाऊ आहे आणि आम्ही छोटे भाऊ आहे. 1 वर्षाचा फरक आहे आमच्यामध्ये. ओ ग्रेट. सो दॅट इज द बेस्ट वे टू डिस्क्राइब. सो बडा भाई रहेगा हमेशा. सो दॅट रिस्पेक्ट विल ऑलवेज बी देअर. इवन टुडे इट इज देअर. आणि त्याने खूप म्हणजे विथ व्हेरी ओपन आर्म्स दे ॲक्सेप्टेड की अरे वा, सिन्स वैशंपायन सर न्यू मुक्ता की अरे चलो डन. मग त्याच्यानंतर आमचं इंटिरियरचं सगळं प्लॅनिंग झालं सुरू. अँड विदिन आय थिंक 2 वीक्स आम्ही कार्पेंट्री सुरू केली. आणि मग संजय जोशीचं दॅट ही हॅड अ मेजर रोल टू प्ले, हू इज अ साहित्यिक, हू इज अ रायटर बाय हिमसेल्फ आणि अ ग्रेट पर्सन, ग्रेट समीक्षक. तर
त्यांनी ही लिटरली यूज टू कम आफ्टर एव्हरी फ्यू डेज टू हेल्प अस की आता काय रॅकची साईज वगैरे असं म्हटलं सर दॅट यू लिव्ह इट टू मी बिकॉज आय एम अ इंटिरियर डिझायनर बाय प्रोफेशन. सो दॅट त्यांचं इनपुट्स आणि माझं इंटिरियरचं स्किल हे खूप छान आम्ही ते लुक दिलं त्याला. कसं आहे लुक दुकानाच्या? इट इज फुल्ली व्हाईट. पुस्तकपेठ इज फुल व्हाईट रॅक्स. तर डेफिनेटली आय विल बी शेअरिंग द फोटोज विथ यू शॉर्टली. पण खूप धमाल स्पेस आहे ती. इट इज अराउंड 600 स्क्वेअर फीट. बाहेर एक खूप छान ॲम्बियन्स आम्ही क्रिएट केला विथ अ नाईस गार्डन. आम्ही खूप प्लांट्स लावलेत बाहेर आणि फॅन्टॅस्टिक लाईटिंग. आणि रिस्पॉन्स कसा आहे नाशिककरांचा? इट वॉज फॅन्टॅस्टिक. म्हणजे मी आय वुड नॉट मीन्स वर्ड्स पण फर्स्ट डे गल्ला वॉज 25,000. सो पुस्तकाच्या दुकानात पहिल्या दिवशी गल्ला 25,000. येस. इनॉगरल डे ज्याच्यात किशोरदादा, किशोर कदम, सौमित्र पठारे साहेब आणि वनधिपती रिस्पेक्टेड वनधिपती इज नो मोर विनायकदादा पाटील दे हॅड कम फॉर द ओपनिंग आणि खूप छान कार्यक्रम झाला. देन वी हॅड अ प्रेस कॉन्फरन्स त्याच्यानंतर. पण दॅट डे सेल म्हणजे टिल इव्हनिंग म्हणजे आय नो व्हॉट द फिलिंग वॉज की अरे यार वी आर ओनर्स ऑफ अ बुक स्टोअर. इनफॅक्ट आमचाच रेकॉर्ड आम्ही ब्रेक केलाय. विमेन्स डेला आमची स्कीम असते. सो अराउंड 75,000 इन अ डे वी हॅव डन. दॅट इज अवर रेकॉर्ड. 75,000 पर डेचा आमचा रेकॉर्ड आहे. ऑफकोर्स डिस्काउंट खूप होतं पण दॅट इज अ रेकॉर्ड विच टिल डेट इट हॅज नॉट बीन ब्रोकन. 75,000चा गल्ला आहे तर अविश्वसनीय आहे. काय विकलं त्या दिवशी एवढं? म्हणजे काय सोन्याचं कव्हर बिवर लावून विकलेले का पुस्तकं? ह्याचं पण उत्तर पहिले मुक्ताला देऊ दे मग मी देतो. नाही, आपले जे नॉर्मल साहित्यिक पुस्तक आहे तेच होतं आणि फक्त विमेन्स डेच होता त्या दिवशी तर आम्ही एक डिस्काउंट लावलेलं दॅट्स इट. पण त्याच्यामध्ये प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. प्रचंड म्हणजे असं की म्हणजे जागा नव्हती. आम्ही बिलिंगचे 2 काउंटर केले. 3ऱ्या काउंटरही लावायला जागा कमी पडत होती असं म्हटलं तरी चालेल. पण मग एवढं सगळं करण्यासाठी ओके ॲक्टिव्हिटीज काय काय केलेल्या की एवढी माणसं पहिल्या दिवशी तुमच्याकडे आली? ह्याच्यामध्ये त्याचा खूप सपोर्ट आहे मी सांगेन. कारण द ब्रॉडकास्ट ग्रुप किंवा लोक जोडणं जे त्यांनी जोडलेले आहेत. शिवाय आम्ही खूप इव्हेंट्स केलेले आहेत आणि आय थिंक हे आम्हाला इतर बुकशॉप्सशी जर आपण कम्पेअर केलं तर हेच आपलं USP मला सांगता येईल की दिस इज आर USP बिकॉज ऑलमोस्ट इन नाव 7-8 years मोर दॅन 100+ प्रोग्राम्स आम्ही घेतलेले आहेत. बरं. याच्याशिवाय अपार्ट फ्रॉम दिस आम्ही म्हणजे लहान मुलांना आपले जे जुने हॉबीज आहे फॉर एक्झाम्पल स्टॅम्प कलेक्शन झालं किंवा करन्सी कलेक्शन झालं ही गाईड्स देम की कसं करायचं. तर मग एक सॉर्ट ऑफ आपण म्हणू शकतो की एक कल्चरल हे प्लेस आहे पुस्तकपेठ. अपार्ट फ्रॉम जस्ट म्हणजे आपण पुस्तक विकत नाही त्यामध्ये हे सगळं वेगळे वेगळे कार्यक्रम उपक्रम घेत असतो. आणि तो 75,000 आत्तापर्यंत क्रॉस नाही झालाय? परत नाही झालेला आहे. बऱ्याचदा झालेला आहे आता. ओके 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 ओके. वुमन्स डेचा नाही झाला क्रॉस हे म्हणताय. यू कॅन से. ओके. पण 75,000च्या पुढे आपण नक्कीच गेलेलो आहोत. ओके. पण आता जी पुस्तकं आहेत ती इंग्लिश, हिंदी, मराठी, गुजराती, तमिळ, तेलुगू कुठल्या कुठल्या लँग्वेजमध्ये अवेलेबल आहेत आपल्याकडे? आपल्याकडे प्रायमरीली तर मराठी, सेकंड नंबरवर इंग्लिश आणि थर्ड वरती हिंदी. आमच्याकडे हिंदीचे पण दिल्लीचे 2-3 प्रकाशक आहेत चांगले. त्यांचे आम्ही पुस्तकं ठेवतो. म्हणजे साहित्य अकॅडमी विनर्स असेल किंवा मेनी अदर दीवार में खिडकी रहती थी आणि बरेच म्हणजे असे चरित्र ठेवतो. प्रेमचंद ठेवतो, गालिब ठेवतो, गुलजार ठेवतो. सो वी हॅव अ ऑडियन्स फॉर दॅट. तर मग त्याची विक्री पण तशी चांगली होते. नंतर आर्मीला वी आर सप्लाईंग इन 10+1 10 रिजनल आणि 1 इंग्लिश. आर्मीला सप्लाय करताय म्हणजे? आर्मी नाशिकमध्ये 2 बेस आहेत आर्मी बेस. बरोबर. एक आपलं उपनगरला आणि एक नाशिक रोडला. तर त्यांना दोघांना आम्ही 11 लँग्वेजेसमध्ये बुक सप्लाय करतो. ओ फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. मग ती जर्नी कशी चालू झाली म्हणजे आम्हाला? येस दॅट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी आय वुड लाईक टू शेअर. की जेव्हा ते ब्रिगेडरना आम्ही भेटायला गेलो होतो फर्स्ट टाइम ते म्हणे की आप क्या क्या सप्लाय कर सकते. म्हटलं ये कर सकते सर. हिंदी ते फक्त हिंदी आणि इंग्लिश घ्यायचे. पण वेन वी वेंट टू द लायब्ररी म्हणजे अगेन व्हेरी नाईस स्टोरी. आय सॉ कॅडेट्स किंवा त्यांचे जे माणसं
कुठे स्वामी लिहिलंय, कुठे तिवारी लिहिलंय, कुठे प्रसाद लिहिलंय. तर मी म्हटलं सर कॅन आय टॉक टू यू फॉर 2 minutes? म्हणे येस. म्हटलं मी जेव्हा आता येत होतो मला बरेच कास्टचे लोक दिसले, कास्ट आणि क्रीड. तर त्याच्यात ऐसे आप क्यों करते हो की सिर्फ 2 ही भाषा में मंगाते हो? म्हणे व्हॉट डू यू मीन? म्हटलं आय मीन सर की वी कॅन सप्लाय यू इन सो मेनी लँग्वेजेस. बरं. 10 रिजनल आणि 1 इंग्लिश. म्हणे करो, वी हॅव द फंड्स. तसं मग आम्ही तिथे सुरू केलं सप्लाय. मग तिथे कुठली पुस्तकं जातात आता आपल्याकडे? तिथे मोस्टली मोटिवेशनल जातात, चरित्र जातात आणि समथिंग रिलेटेड टू आर्मी, वॉरफेअरवरची, रॉवरची, म्हणजे तशी त्या टाईपची, म्हणजे CID किंवा म्हणजे गुड, तसे जास्त ते लोक घेतात. पण ओव्हरऑल जर आपण पुस्तकाच्या दुकानाच्या अनुषंगाने विचार केला तर म्हणजे आर्मी एक सेकंद आपण बाजूला ठेवूया, जे आपले वॉक इन कस्टमर्स आहेत त्यांचं लायकिंग काय आहे? त्यांचं लायकिंग आत्ताच्या क्षणाला तुम्ही सांगितलं दॅट इज मोर टुवर्ड्स चरित्र आणि कादंबऱ्या आणि अनुवाद. मागच्या 2 वर्षात अनुवादचा जो आमचा सेल झाला आहे दॅट इज फॅन्टॅस्टिक. म्हणजे इंग्लिशचे जे पुस्तकं अनुवाद होत आहेत मराठीत त्याला खूप मागणी आहे. मग म्हणजे इंग्लिश लोक वाचत नाहीयेत, वाचायचा प्रयत्न करत नाहीयेत, वाचलेलं कळत नाहीये, तुमचं अनालिसिस? नाही, तसं नाही. जे 35 to 50चा जो ऑडियन्स प्रायमरीली त्यांना अनुवाद पुस्तक वाचायचं जास्त मागणी असते. बरं. की आता द गॉडफादर मारिओ पुझोचा त्याचा अनुवाद आलाय का? आणि एव्हरीबडी इज कनेक्टेड टू सोशल मीडिया, सो दे आस्क. त्यांना कळतं अरे हे आलंय, चलो लेट्स गो टू पुस्तक पेठ. मला कॉल येतात किंवा आणि माझा जो ब्रॉडकास्ट आहे त्याच्यामध्ये तर मी सगळं करतोच आहे ब्रॉडकास्ट. तर त्याचं डिमांड वाढत चाललंय खूप. अनुवाद पुस्तकांचा, चरित्रांचा. ऐतिहासिकला जास्त मागणी आहे, मे बी बिकॉज ऑफ छावापासून ऐतिहासिकला खूप मागणी वाढली आहे ओव्हरऑल. म्हणजे पण तुमच्याकडे छावाची जेव्हा मागणी होते ओके, तेव्हा लोकांना हे माहिती होतं का की आधी पुस्तक आलंय आणि मग मूवी आली आहे? हो, माहित होतं. येस. कारण पण ज्यांनी नव्हतं वाचलं त्याच्यामुळे त्याचा सेल इतका वाढला. आणि देन इट इज अवेलेबल इन इंग्लिश ऑल्सो, तर मग इंग्लिशचाही खूप सेल वाढला. मराठी वाचकांमध्ये असं छावा ज्याने वाचलं नसेल, युगंधर वाचलं नसेल किंवा श्रीमान योगी असं, म्हणजे आय डाऊट असं कोणी असेल. तर बहुतेक लोकांनी जे वाचक आहे, तुमच्या आमच्या जनरेशननी वाचलंय हो, पण आपल्या नंतरची जी जनरेशन आहे किंवा त्याच्यानंतरची जी जनरेशन आहे, मला अशी कित्येक लोक माहिती आहेत ज्यांना हे माहितीच नव्हतं की असं पुस्तक आहे. ओके. आणि त्या पुस्तकावरनं ही मूवी आलेली आहे. म्हणून मी तुम्हाला स्पेसिफिकली हे विचारलं की तुमच्याकडे जेव्हा छावा मागायला येत होते लोक तेव्हा त्यांना हे माहिती होतं का मूवी इज बेस्ड ऑन अ बुक? माहिती. बर, एनी विच वे, गोईंग अहेड, काय पुस्तकं सध्या विकली जात आहेत? आता जसं याने सांगितलं, आपल्याकडे चरित्र खूप जास्त मागणी असते. मेनली शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर बरेच पुस्तकांची मागणी असते. आणि अनुवाद जसं हा म्हणाला, नाही मला पुस्तकांची नावं हवी आहेत. ओके. म्हणजे मी तुम्हाला जर टॉप 10 पुस्तकं विचारली तर ती कुठली असतील? आता टू स्टार्ट विथ सगळ्यात टॉपवरचं आहे केळुस्करांचं महाराजांचं चरित्र, विच इज ऑलवेज द बेस्ट. ते पहिलं चरित्र आहे इफ आय एम नॉट रॉंग ॲज अ बुक सेलर. केळुस्करांचं सगळं आहे. त्याच्यानंतर मेंदळेंचं महाराजांचं चरित्र जे डायमंड पब्लिकेशननी काढले, ते 2 खंडात आहे, ते खूप पॉप्युलर आहे. त्याच्यानंतर प्रेम धांडे म्हणून आता एक ट्रेंडिंग ऑथर आहे, त्यांनी भैरजी नायकांवरती 4 व्हॉल्युम्स काढले. तर त्याचं जे 4था पार्ट आहे तो पण खूप ट्रेंडिंग सध्या चालू आहे. तानाजी मालुसरेंचं मागणी आहे पुस्तकांची बरीच. त्याच्यानंतर संभाजी महाराजांचं ऑफकोर्स छावानंतर तर मागणी फारच वाढली, ते आहे. त्याच्यानंतर नितीन थोरातनी काही पुस्तकं काढली, त्यांना खूप मागणी आहे. आणि जे तुम्ही म्हणालात की ट्रान्सलेटेड पुस्तकं मोठ्या प्रमाणात अनुवादित, त्याच्यामध्ये काय सध्या विकलं जातं? त्याच्यामध्ये युवाल नोआ हरारीचे जितके इंग्लिशचे स्टार्टिंग विथ सेपियन्स, होमोडियस, 21 लेसन्स फॉर 21st सेंचुरी आणि नेक्सस त्यांचं जे आलं आता, त्याला खूप मागणी आहे आणि ते एकाच पब्लिशरनी काढलेत. याच्या व्यतिरिक्त सायकोलॉजी ऑफ मनी ऑलवेज अ बेस्ट सेलर. पॉवर ऑफ अ सबकॉन्शियस माइंड ऑलवेज अ बेस्ट सेलर. म्हणजे वी मस्ट हॅव सोल्ड 500च्या वर कॉपीज आम्ही विकलेत. जोझफ मर्फीचं इकिगाई आणि इचिगो इची, हे जे सेल्फ हेल्प टाईपचे बुक्स आहे यांची पण बरीच मागणी आहे. बरं.
पण मुक्ताताई मला एक सांगा की तुमच्याकडे जो ग्राहक वर्ग येतो, जो क्राऊड येतो, तो काय एज ग्रुपचा असतो आणि त्यांच्या सगळ्या नीड्स आपण केटर करू शकतो का? आता असं पाहिलं तर आमच्याकडे स्कूल गोईंग मुलं, प्ले ग्रुपचे मुलं आणि कॉलेज गोईंग स्टुडंट्स आणि सिनियर सिटिझन्स, म्हणजे हे सगळंच एज ग्रुप येतं. आणि आता प्रत्येकाचं ते फक्त सिनियर्स जे आहे त्याच्यामध्ये ते प्रत्येकाची आवड आहे. कुणाला कथा कादंबरीमध्ये इंटरेस्ट आहे, कुणाला चरित्रमध्ये इंटरेस्ट आहे, तर त्या हिशोबाने आम्ही ते त्यांचे जे चॉईसेस आहे त्या हिशोबाने ते बुक्स त्यांना केटर करतो. मग फक्त आपण ऑफलाईन विकतो का ऑनलाईन पण विकतो? ऑनलाईन पण विकतो. म्हणजे काय आपली वेबसाईट आहे? हां, वेबसाईट पण आहे आणि आमचं एक ब्रॉडकास्ट ग्रुप आहे व्हॉट्सअप ब्रॉडकास्ट. हां, व्हॉट्सॲप ब्रॉडकास्ट ग्रुप, ज्याच्यामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्र किंवा आउट ऑफ महाराष्ट्रसुद्धा आम्हाला बरेच ऑर्डर्स येतात. मग ते आपण कसे केटर करतो? म्हणजे पोस्टाने जातात का कुरिअरने जातात? पोस्ट बाय पोस्ट. बाय पोस्ट. आणि मग समजा मी हैदराबादमध्ये बसलोय आणि तुम्ही नाशिकमध्ये आहात आणि मी एखादं पुस्तक मागवलं तर डिलिव्हरी चार्जेस मला द्यावे लागतात? येस, दॅट इज ॲज पर ॲक्च्युअल्स. बर बर बर, ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही मला म्हणालात की मोठाच्या मोठा व्हॉट्सॲप ब्रॉडकास्ट ग्रुप आहे आपला. ओके, तर सोशल मीडिया सध्या खूप मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. वी कांट इग्नोर सोशल मीडिया, बरोबर आहे? तर त्या अनुषंगाने आपला सोशल मीडिया प्रेझेन्स कुठे कुठे आहे ही पहिली गोष्ट, आणि तिथे आपण काय काय करतो? तर ब्रॉडकास्टचं झालं दिसा एक, म्हणजे हे मी कोविड काळात क्रिएट केला ग्रुप, जेव्हा पीपल वर ॲट होम आणि त्यांना वाटलं की आता पुस्तकं कशी मिळावी, तेव्हा क्रिएट केला. त्याला 5-5.5 वर्ष झाले. पण तेव्हा माझा इंस्टाग्राम अकाउंट होता पण तो वर डॉर्मंट होता. तर त्याच्या 2 वर्षांनी ॲक्च्युली मी त्याला थोडं रिवाईव्ह केलं आणि जे पोस्टिंग मग आम्ही त्या रील टाकायला लागलो. आणि फार नाही आहेत पण वी हॅव अ गुड ऑडियन्स इंस्टाग्रामवर. मग माझे 3 फेसबुक पेजेस आहेत, त्याच्यावर पण आम्ही सगळं ब्रॉडकास्ट, म्हणजे जे व्हॉट्सॲपला टाकतो आम्ही ब्रॉडकास्टला तेच आम्ही मग 2 पेजेसला, आणि माझं पर्सनल पण जे अकाउंट आहे फेसबुकचं त्यालाही आम्ही टाकतो. अँड वी टॅग द नेसेसरी पीपल त्याच्यातलं. बरं, रोहनची स्कीम केली एक्झाम्पल, डायमंडची केली, मनोविकासची केली, मग त्यांना आम्ही टॅग करतो. नाही ती मला वाटतं रोहनची स्कीम आहे 31st 31%. करेक्ट. आता ती सुरूच आहे, आता सुरू आहेच. तर आम्ही त्यांना टॅग करतो आणि वी गेट गुड सेल त्याच्यामुळे. ओके, पण आता रोहन प्रकाशनचा विषय निघालाच आहे म्हणून मला थोडं पब्लिशरच्या अनुषंगाने विचारायचं आहे की प्रकाशकासाठी 2 चॅनल्स अवेलेबल आहेत विक्रीसाठी. बरोबर. एक ऑफलाईन म्हणजे तुमचं पुस्तकाचं दुकान, बरोबर, आणि दुसरं ऑनलाईन म्हणजे अमेझॉन आणि फ्लिपकार्ट. तर प्रकाशक या 2 चॅनल्स मध्ये डिफरन्शिएट करतात का, पहिली गोष्ट. आणि जर करत असतील तर ते कशा प्रकारे डिफरन्शिएट करतात? म्हणजे तुम्हाला कमिशन कमी दिलं जातं, त्यांना जास्ती दिलं जातं. उदाहरणासाठी विचारतोय मी, तुम्हाला स्कीम वेगळी दिली जाते, अमेझॉनला स्कीम वेगळी दिली जाते, असं काही आहे का? मला वाटतं की दोन्हीकडे सेम डिस्काउंट असतं. माझ्या ज्या माहितीत आहे ते टाकतात, म्हणजे त्यांचं मोस्ट ऑफ द पब्लिशरची वेबसाईट आहे आणि आम्हाला पण जी स्कीम देतात तितकंच डिस्काउंट असतं. डिफरन्शिएशन नाही होत माझ्या माहितीत आत्तापर्यंत तरी. बरं. पण अमेझॉनवरती म्हणजे मी एखादं जर पुस्तक घ्यायला गेलो तर त्याची किंमत 400 रुपये असते. अमेझॉनवरती ते मला 300 रुपयाला मिळतं. त्याच्यावरती मला 40 रुपये डिलिव्हरी चार्ज द्यावा लागतो, तरी पण ते मला 400 रुपयापेक्षा कमीच रेटला मिळतं. आपण कसं विकतो ते? आम्ही काय करतो की एक्स अमाऊंटला आम्हाला कमिशननी पुस्तक आलं तर नॉर्मली वी शेअर द कमिशन अमाऊंट. से आम्हाला फॉर एक्झाम्पल आम्हाला 30% आलं सपोज, तर वी गिव्ह 15 टू कस्टमर. पण आमच्या ह्याच्यात आम्ही जे शिपिंग लावतो ते अगदी परफेक्ट असतं, आम्ही एक्स्ट्रा शिपिंग लावत नाही. सो कस्टमर्स आर व्हेरी हॅपी आणि आमचं पॅकिंग खूप जबरदस्त असतं. म्हणजे काय असतं जबरदस्त पॅकिंग? हां, आमचं पॅकिंगसाठी आम्हाला फेसबुकवर पोस्ट येतात. यू विल नॉट बिलीव्ह की अरे आम्हाला किस्सा सांगा ना. किस्सा सांगतो. माझे काही हैदराबादचे कस्टमर आहे, काही पंजाबचे कस्टमर आहे, ते म्हणतात सर जी आपने जो पैकिंग किया ना मुझे खोलने में 10 मिनट लगे, इतना आप मत किया करो. आम्हाला असं फीडबॅक येतो की खूप तुम्ही चांगलं जास्त पॅकिंग करता. म्हणजे दिस इज द फीडबॅक वी आर गेटिंग ओनली फॉर पॅकिंग.
अँड दे पोस्ट इट ऑन फेसबुक ऑर सोशल मीडिया. सो इट्स अ व्हेरी गुड साईन की कारण हार्डबाउंडला समीर वी हॅव टू टेक लॉट ऑफ केअर. आय अंडरस्टँड. त्याचे जे कोपरे आहेत ना हे फेकतात म्हणजे विथ ड्यू रिगार्ड्स टू द पोस्टल डिपार्टमेंट पण हे फेकले जातात. तर आम्ही ते कोपरे पण कॉर्नर्सला पुठ्ठा लावून त्याला पॅकिंग करून परत एक प्लास्टिक त्याच्यावर परत एक पुठ्ठा. सो वी स्पेंड अ लॉट ऑफ टाईम म्हणजे पॅकिंगमध्ये. तर ते कुठेतरी इट हेल्प्स इन द सेल्स मला वाटतं आमचं पॅकिंगसुद्धा. पण मग टाइम खर्च होतोय, एफर्ट्स. वी हॅव पीपल आम्ही लोकांना ट्रेन केलंय या टाईपचं पॅकिंग करायला. आय कम्प्लिटली अंडरस्टँड. हा एका माणसाकडनं हे सगळं होणारच नाहीये. म्हणजे मार्केटिंग पण करायचं, सेल्स पण करायचं. तुमच्या टीम बद्दल मी विचारणारच आहे तुम्हाला. पण पॅकेजिंगवरच आपण जर जास्ती एवढा खर्च केला तर ते 15% मधनं आपण नाही मी सांगतो आता पॅकेजिंग पण आम्ही कशाने करतो. आम्हाला जे बॉक्सेस येतात कॉरुगेटेड प्रत्येकच बॉक्स आम्ही यूज करू शकतो असं नाही. काही यांचा पुठ्ठा फार गळलेला असतो तर तो आम्ही साईडला ठेवतो अँड वी रियूज दॅट फॉर पॅकिंग द कॉर्नर्स. ऑफकोर्स टेप लागते आम्हाला पण वी विल नॉट चार्ज. टेपचं आम्ही काही चार्ज नाही करत. तर ॲक्च्युअल शिपिंग आम्ही शिपिंगचे स्लिप्स पाठवतो, डिस्पॅचचे स्लिपसुद्धा पाठवतो की दिस इज द कॉस्ट जी लागली आहे त्याच्यावर एकही रुपया आम्ही घेत नाही. कस्टमर्स एंड ऑल्सो ना की दे ऑल्सो फील की आम्ही पुस्तक जेव्हा ऑर्डर केलं तर आम्हाला परफेक्ट याच्यात मिळालेलं आहे तर ते सॅटिस्फॅक्शन पण इम्पॉर्टंट आहे. राईट राईट राईट. आणि किती दिवसात अंदाजे म्हणजे तुम्ही नाशिकला आहात, मी मुंबईला आहे. ओके, मी तुम्हाला आज ऑर्डर प्लेस केली तर मला समीर पैसे पहिले द्यावे लागतात का कॅश ऑन डिलिव्हरी? पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे किती दिवसात मला येतं ते? आम्ही सीओडी तर नाही केलेलं. आम्ही पहिले पैसे घेतो ऑनलाईन ऑब्वियसली विथ द ॲप्स आणि 2 दिवसात मिळतं मॅक्सिमम मुंबईत. आणि पीपल आर खूप खुश आहेत म्हणजे आय नो इट. म्हणजे ते इमिजिएटली पाठवतात सुद्धा की अरे सर मिळालं आम्हाला थँक्यू आणि फोटो टाकतात. तुम्हाला टेस्टिमोनियल्स येत असतील की? हो येतात. मग काय टेस्टिमोनियल्स काय असतात? 1-2 एक्झाम्पल शेअर करा ना. म्हणजे माझे एक संतोष करोडे म्हणून कस्टमर आहेत ते फक्त पुस्तकपेठ पाहायला गुजरातहून आले होते की मला भेटायचं आहे सर तुम्हाला. तुम्ही रोज कन्सिस्टंटली इतकं कोणी करत नाही म्हणे. तुम्ही रोज 2दा पोस्ट टाकता विथ युअर ब्रॉडकास्ट. आय वॉन्ट टू मीट यू. आणि त्यांनी त्या दिवशी 5,000ची खरेदी केली. ते माझे पोस्टल कस्टमर होते. वी आर नॉट इवन आम्ही भेटलो नाही, कधी बोललो नाही फोनवर, फक्त चॅटिंगवर आम्ही कस्टमर मोस्टली आमचे आहेत आजसुद्धा. तसेच दिवाळी अंकाचे पण असतात. तर त्यांनी जे टेस्टिमोनियल वेनी केम पुस्तकपेठला ते आणि त्याची बायको ते म्हणेल मला तुमचं पॅकिंग बघायचं आहे. त्यांना मी पॅकिंग करून दाखवलं त्या दिवशी. सो दॅट इज यू कॅन से अ टेस्टिमोनियल टू अवर हार्डवर्क. मी हार्डवर्कच म्हणेन. आणि नंतर ते आम्हाला त्याशिवाय आम्ही पार्सल पाठवतच नाही. आणि सेकंडली पेमेंट आलं पार्सल त्या दिवशी गेलंच पाहिजे. शनिवार असतो मी तिथे फोन करतो पोस्टात माझा माणूस पार्सल घेऊन येतोय घ्याच. पेमेंट सोमवारी पण जात नाही माझं जरी शनिवारी पैसे आले. हे मुक्तालाही माहिती आहे. पार्सल त्याच दिवशी जातं. ऑफकोर्स विदिन पोस्टल टाईम केलं तर मी त्यांना सांगतो तुम्ही 12पर्यंत पेमेंट करा पार्सल आजच्या आज जाईल. आणि आमचं घेतात. वी हॅव द गुडविल. आमचं पार्सल घेतात. बर. पण मला एक सांगा हे सगळं करायला तुम्ही दोघं तर पुरेसे नाही आहात? नाही, आमची टीम आहे. तुमची टीम आहे. त्या टीम मध्ये किती लोक आहेत? ते कसं काम करतात? तुम्ही त्यांना ट्रेन केलंय? हो मी ट्रेन केलंय. ओके कोर्स. किंवा पुस्तकाच्या दुकानात काम करणारा माणूस ना हा नुसतं पुस्तकाच्या दुकानात काम करत नाही. त्याला बेसिकली पुस्तकांबद्दल प्रेम लागतं. ओके, तर मग ते तुमच्याकडे जी माणसं आली त्यांना तुम्ही ते प्रेम डेव्हलप केलं का तुम्ही तशीच माणसं शोधली ज्यांचं पुस्तकांवर पहिल्यापासून प्रेम होतं? नाही, आम्ही शोधली नाही. आमच्याकडे आली. आम्ही कधीच ॲड नाही केली. आमच्याकडे आम्ही जे पोस्ट करायचो त्याच्यातले काही रेफरन्सनी. आता समज आज एक कस्टमर आले, वाचक आम्ही म्हणतो, कस्टमर नाही आम्ही वाचक आले, त्याला आम्ही ब्रॉडकास्टमध्ये ॲड करतो. तर त्याच्या रेफरन्सनी ते म्हणतात की सर एक आहे गरजू आहे तुम्ही घ्याल का ॲज स्टाफ. हे सुरुवातीचं पिरियडमध्ये सांगतोय. म्हटलं तू पाठव. आता तर आम्ही 3-4 आहात. म्हणजे एक स्टाफ होते, एक काका होते, मी आणि मुक्ता आम्ही होतो सुरुवातीला. मग तसे ते मुलं आले, त्यांना आम्ही ट्रेन केलं पण बघून जास्त ट्रेन झाले. आम्ही फार शिकवलं नाही कोणाला. म्हटलं तू फक्त ऑब्झर्व कर मला सुरुवातीचा 1 वीक. तू काहीच करू नको. कसं पार्सल करतो, कसं आम्ही कस्टमरशी बोलतो आणि हळूहळू ते ट्रेन झाले. बरं, मग कितीची टीम आहे आता आपली? आता माझ्याकडे 5 लोकांची टीम आहे. आणि मी म्हणजे आम्ही दोघं आणि 3 लोक असं आहे. ओके ओके ओके. माझा इव्हन ड्रायव्हर कम ऑफिस बॉय तो पण असतो त्याच्यात इन्व्हॉल्व. तो पार्सलचं बघतो. म्हणजे ही इज इन्क्लुडेड इन द टीम ऑफ 5. बरं.
पण मग 365 दिवस आपण सेवा देतो का एखाद दिवस सुट्टी असते? संडे पण 11 ते 3 आमचं चालू असतं. आणि मी कॉलनीतच माझं आहे पुस्तक पेठ, त्यामुळे एनी टाइम कोणी फोन केला तरी मी उघडतो. कॉलनीत आहे म्हणजे? मी जिथे राहतो आमच्या डिसुजा कॉलनीत, तिथेच पुस्तक पेठ आहे. कॉलनीतच आगे आहे. दुकान पीछे, सॉरी, आगे दुकान पीछे मकान. अच्छा, अगदी अगदी. बर बर. तर तो त्यामुळेच आम्ही सुरू केलं की आपण दुसरं प्रिमाइस बघायला नको. माझं जे ऑफिस होतं इंटिरियर डिझाईनचं, त्यालाच आम्ही रेनोव्हेट करून तिथेच पुस्तक पेठ सुरू केलं. बर. म्हणून आम्ही संडेलाही चालू ठेवतो. बर बर बर. आता मला थोडं इकॉनॉमिक्स कडे यायचंय, कारण ते मग मी मुक्ताला देऊ का? मला ना थोडं इकॉनॉमिक्स बद्दल जाणून घ्यायचंय की पुस्तकाची दुकानं बंद पडत आहेत. लोकांचं म्हणणं आहे की दिवसेंदिवस वाचन कमी होत चाललंय. आणि आता तुमच्याशी बोलता बोलता मला हे कळतंय की डे इन डे आउट वी आर फ्लरिशिंग. असं तुम्ही काय वेगळं करताय ज्याच्यामुळे इतर दुकानं बंद होत असताना आपण ग्रो करतोय? असं खूप दुकानं बंद होत आहे किंवा बिझनेस होत नाही आहे असं नाही आहे. आता आपलं नाशिकमध्येच आपण पाहिलं तर जुने काही स्टोर्स आहे, म्हणजे ज्यांना 30-30 वर्ष झालेत. इवन टुडे ऑल्सो दे आर फ्लरिशिंग, दे आर डुईंग व्हेरी वेल. तर मग हे म्हणजे दुकानं बंद होत आहे. इनफॅक्ट जेव्हा आम्ही सुरू केलं, आम्हाला बरेच लोकांनी सांगितलं बिफोर स्टार्टिंग की आज तुम्ही आत्ताच्या काळात पुस्तकाचं दुकान सुरू करताय, आता तर दुकानं बंद पडताय, वाय आर यू स्टार्टिंग नाव, किंवा तुमचे वेगळे आपले करिअर आहे ते सोडून तुम्ही हे का. बट जसं आम्ही या क्षेत्रात आलो किंवा हे केलं तर मग असं काही वाटलं नाही की बाबा कमर्शियली हा वायबल नाही आहे किंवा म्हणजे कुठेतरी आपण खूपच लॉसमध्ये जातो आहे याच्यात, असं काही नाही आहे. प्रॉफिटमध्ये आहे दुकान? हां, ऑब्व्हियसली. आता आम्हाला 8+ इयर्स झाले. या 8 वर्षामध्ये मुक्ताताई मला एक सांगा की असे काही अनुभव आलेत का, की मला 2 अनुभव हवेत तुमच्याकडनं. एक खूप चांगला अनुभव आणि एक खूप वाईट अनुभव. तुम्ही म्हणजे त्या माणसांची नावं घेऊ नका इफ यू आर नॉट कम्फर्टेबल, पण मला असे 2 किस्से हवेत ज्याच्यामधनं एक्स्ट्रीम एंडचे अनुभव तुम्हाला या तुमच्या जर्नीमध्ये आले. खूप वाईट तर मला असं काही आठवत नाही आहे. खूप वाईट अनुभव मला आठवत नाही आहे. हां, चांगले अनुभव खूप आलेत. खूप चांगले लोकांशी आम्ही जोडले गेलो आहेत पुस्तकपेठ मार्फत. बुक्समध्ये जसं असं होतं की जनरली लोक म्हणतात डिस्काउंट जिथे आहे तिथे जातो, पण आपले काही कस्टमर्स असे पण आहे जे स्वतःहून सांगतात आम्हाला पुस्तकांवर डिस्काउंट नको, जी MRP आहे तेवढ्यावर आम्ही घेऊ. एक नाव मी सांगतो, चांगला अनुभव लक्षात आला. हां प्लीज. माझा एक कॅलिग्राफी करणारा एक फ्रेंड आहे, निलेश गायधनी, नाशिकचा. तो आणि तिची बायको कॅलिग्राफी करतात. ते म्हणे तू आहेस का पुस्तक पेठला? 7:45 फोन आला. 2019ची गोष्ट असेल, विविडली आय रिमेंबर. तो म्हणे मी कोणाला तरी घेऊन येतोय. म्हणलं अरे डन, आय एम वेटिंग. म्हणे लाईट बीट चालू कर सगळे. म्हटलं माझे चालूच असतात, आय विल नेव्हर क्लोज लाईट्स. आणि कोण आलं असेल? चंद्रमोहन कुलकर्णी. म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, नो नीड टू इंट्रोड्यूस सरांबद्दल. मुखपृष्ठकार, आता त्यांना अवॉर्ड पण मिळाले 2-3 मुखपृष्ठांसाठी. ते डिस्काउंट घेत नाही अँड वी वर शॉक्ड. त्यांनी बरेच पुस्तकं घेतले. आणि अजून एक गणेश कनाटे म्हणून आहेत मुंबईचे, ठाण्याचे, हिरानंदनीमध्ये राहतात, तेही डिस्काउंट घेत नाही. तर हे वी कॅन से की इट वॉज अ व्हेरी अद्भुत अनुभव, काहीतरी वेगळं की डिस्काउंट नको. आणि हरी नारके सर, ही इज नो मोर, सॉरी, हरी नारके सर ऑल्सो, ते डिस्काउंट त्यांनी पण माझ्याकडनं बरंच शॉपिंग केली. म्हणजे दिस इज अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन की मी एकदा मुक्ताला म्हटलं पण आपण एक दिवशी असं करू, आपण इतकं डिस्काउंट देतो ना, एक आपण नो डिस्काउंट डे करू, बघू किती लोक येतात. तर ती म्हणे अरे काही नको विचार करू. तर म्हणलं लेट अस डू इट. MRP डे असतो ना, तसं नो डिस्काउंट डे आपण करू, बघू, लेट सी द फुटफॉल. म्हणजे जोकिंगली आय टोल्ड हर. केलं का तसं? अजून माहीत नाही. शी विंग अ बँकर विल ऑलवेज थिंक ऑफ प्रॉफिट्स. तर मे बी अजून तिच्या डोक्यात ते इट हॅज नॉट, द सीड हॅज नॉट बीन सोन बहुतेक. बरं. जोक्स अपार्ट, आय वॉन्ट टू डू इट, लेट्स सी. म्हटलं किती लोक येतात की निखिल आज MRPला देतो आम्हाला, आम्ही 1000चं घेऊ, 200चं 250चं घेऊ आणि 70 रुपयाचे घेऊ. पण म्हणजे हां, जोक्स अपार्ट,
जर एखादं पुस्तक वाचकाला हवा आहे तर मग आय डोंट थिंक ते डिस्काउंटकडे बघतात. त्यांना तो पुस्तक हवं आहे आणि ते वाचायचं आहे किंवा त्यांच्या कलेक्शनमध्ये त्यांना ॲड करायचं आहे, दॅट्स इट. आय डोंट थिंक की जे हार्डकोर वाचक आहे त्यांच्यासाठी डिस्काउंट खूप मॅटर करतो. पण आम्ही देतोच, डिस्काउंट आम्ही देतोच. हे 3 एक्सेप्शन लागतं आताच्या परिस्थितीमध्ये, द्यावंच लागतं. हे 3 एक्सेप्शन्स होते बस, बाकी द्यावंच लागतं. येस, इवन दिवाळी अंकाला आम्ही देतो, बाकी बुक स्टोर्स नाही देत मला माहिती आहे, पण आम्ही त्यालाही देतो. बरं, आता दिवाळी अंकाचा विषय निघालाच आहे, तर दिवाळी इज जस्ट राऊंड द कॉर्नर. तर मला जर तुम्हाला विचारायचं आहे की मला अशी 5 ते 7 दिवाळी अंक सांगा जे प्रत्येकाने वाचलेच पाहिजेत, जर असं मी तुम्हाला विचारलं तर व्हॉट इज दॅट यू वुड सजेस्ट? फर्स्ट आय विड से, आता आम्ही असं एक मजा करू थोडी, एक अंक मी सांगतो, एक अंक मुक्ता सांगेल. सो वी विल शेअर द नेम्स. माय फर्स्ट ऑप्शन विल बी ऋतुरंग. त्याचे संपादक आहेत अरुण शेवते. मौज असेल, मौज. हसवंती नवलकथा, संपादक अशोक श्रीराम. लोकसत्ता, सकाळ मनी, महाराष्ट्र टाइम्स. वाघूर, संपादक नामदेव कोळी. वसा. आणि लास्ट एक फार सुंदर अंक येतो लहान मुलांचा, कुल्फी विदाऊट ॲड. तो आमचा वन ऑफ द बेस्ट सेलर असतो बाल साहित्य जॉनरमधला. आता मला पुढचा प्रश्न ह्याला जोडूनच आहे, हे का वाचावेत? ह्याच्यात जो कंटेंट आहे समीर, म्हणजे प्रत्येकात कंटेंट असेल तरच त्याची मागणी येते. साहित्यिक कंटेंट इज जबरदस्त. अगेन आय विल यूज द वर्ड जबरदस्त. खतरनाक साहित्यिक कंटेंट असतो याच्यामध्ये इन टर्म्स ऑफ ऑल जॉनर्स. म्हणजे त्याच्यात कथा आहेत, कविता आहेत, समीक्षक काही लेख आहेत, एव्हरीथिंग इज देअर. मुलांमध्ये नाही, पण त्याच्यात जे फिगर्स आहेत मुलांच्या याच्यातमध्ये ते आर व्हेरी अट्रॅक्टिव्ह फॉर किड्स. आणि इट इज विदाऊट ॲड. कुल्फीचं जर मी बोललो तर. पण मग कधी एकेकाळी काही दिवाळी अंक होते जे खूप नावाजलेले होते, ज्यांची नावं पण तुम्ही घेतली नाहीत, म्हणजे ॲट द बॅक ऑफ द माइंड पण ती नावं आली नाहीत तुमच्या. कुठे गेले ते अंक? आम्ही समीर सेल वाईज सांगत नाहीये, टू बी फ्रँक. दीज आर मोस्ट सोल्ड अंक. तसं म्हणजे पॉप्युलर अंक आणि सेल वाईज आम्ही कुठेतरी अगदी टिपिकल हे नाही की हे मी 100 विकले म्हणून सांगतोय, पण त्याचा जो कंटेंट आहे मी त्याच्याबद्दल सांगतोय. मी पण त्याच अनुषंगाने म्हणतोय की कधी एकेकाळी काही नावं जी होती ती कॉन्टेंट वाईज खूप पुढे होती. मला तर सेल्स नंबर त्यांच्या माहिती पण नाहीत, पण त्यांची नावं पण तुम्ही घेतली नाहीत, असं कसं झालं? आता हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आम्ही आमचा शेअर करतोय. सो म्हणजे आमचा 8 वर्षाचा एक्सपिरियन्स मी सांगतोय, म्हणजे अँड दे विल रिमेन लाईक दिस. म्हणजे हे जे 5 अंक आहेत हे कन्सिस्टंटली परफॉर्मिंग आहेत. बरं. येस. सो आत्ता आपण 5-7 अंकांबद्दल बोललो, त्यांच्या कॉन्टेंट रिचनेस बद्दल बोललो, पण नवीन जनरेशन जी आहे त्यांना जर तुम्हाला सांगायचं असेल की दिवाळी अंक म्हणजे काय, तर तुम्ही काय सांगाल त्यांना? तर दिवाळी अंक काय हे मी थोडंसं वेगळ्या ह्याच्याने सांगतो समीर, की जेव्हा यंग जनरेशन, नॅचरली यंग जनरेशनला नाही माहिती अजून, म्हणजे 18 to 25, 27, 28 ते जेव्हा येतात की मला गिफ्ट करायचे दादा सर हे ते, म्हणलं पहिले हे बघा, आत्ता मी सगळीकडे टेबलवर ते सगळे मांडले, त्याचं प्लॅटर मांडलं आहे दिवाळी अंकाचं जॉनर वाईज. बाल साहित्य वेगळं, आध्यात्मिक धार्मिक वेगळे, लिटरेचर बेस्ड वेगळे आणि कॉमेडीचे वेगळे. तर ते म्हणे काय हे, म्हटलं सांगतो. आता हा जो अंक आहे, समजा आपण हसवंती नवलकथा केला, ह्याच्यात काय लिहिलं आहे, गूढ रहस्य असे अंक, अशा कथा असलेला हा अंक आहे. त्याची स्पेशालिटी आहे. त्याच्यानंतर माऊसचा आता अजून आला नाही आहे, पण माऊस अंकामध्ये सगळी व्हरायटी असते. त्याच्यात कथा आहेत, समीक्षा आहेत, कादंबरी आहे, सगळी व्हरायटी आहे. तर मी हे सगळ्यांना सांगतो की महाराष्ट्र हा एकच राज्य आहे जिथे दिवाळी अंक हा प्रकार छापला जातो आणि आहे. हा कुठल्याच दुसऱ्या स्टेटमध्ये नाही आहे. तर हे आणि दिवाळीलाच येतात आणि हा नक्की तुम्ही वाचा, बघा आणि घेऊन जा. आणि हे इव्हन कलेक्शनसाठी खूप चांगले असतात. म्हणजे प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी सांगतो की दिवाळी अंक म्हणजे एक स्पेशल एडिशन असतं, जे इयरली एडिशन असतं. नॉर्मल मॅगझिन्स ज्या मार्केटमध्ये मंथली बेसिसवरती येतात त्यांचंच एक स्पेशल एडिशन येतं, 2 महिन्याचं एकत्र मिळून ते दिवाळीच्या आसपास रिलीज होतं. दॅट इज कॉल्ड एज दिवाळी अंक. पहिली गोष्ट, इफ आय एम नॉट रॉंग,
आजपासून जवळजवळ 110-115 वर्षापूर्वी पहिला दिवाळी अंक प्रसिद्ध झालेला. आणि दिवाळी अंक हा फक्त महाराष्ट्रातच प्रसिद्ध केला जातो. पण त्याचबरोबर मला हे सांगायला अतिशय आनंद होतोय की वेस्ट बेंगालमध्ये, पश्चिम बंगालमध्ये जसं दिवाळी अंक किंवा दिवाळी हा मोठा सण महाराष्ट्रामध्ये असतो, तसाच दुर्गापूजा हा मोठा सण वेस्ट बेंगालमध्ये असतो. तर जसे आपल्याकडे दिवाळी अंक दिवाळीच्या आसपास येतात, तसे कित्येक अंक दुर्गापूजाच्या आसपास वेस्ट बेंगालमध्ये येत असतात. सो महाराष्ट्र अँड वेस्ट बेंगाल वी हॅव द सेम ट्रेडिशन ऑफ लिटरेचर. दिवाळी अंक टू बी व्हेरी स्पेसिफिक ऑर अन अॅन्युअल पब्लिकेशन. पण फक्त ते दुर्गापूजाच्या वेळेस त्यांचे पब्लिकेशन्स येतात, आपले दिवाळीच्या वेळेस येतात. कारण महाराष्ट्रामध्ये दिवाळी हा मोठा सण आहे आणि तिकडे दुर्गापूजा हा मोठा सण आहे. सो मला मुक्ताताईंना विचारायचंय की तुम्ही मगाशी इव्हेंट्स बद्दल बोललात, तर काय प्रकारचे इव्हेंट्स आपण करतो? आपण जसं लेखक आपल्या भेटीला आपण लेखकांना बोलवतो किंवा काही बुक लॉन्च करतो. जसं सौमित्रचा बाऊल हे आपण केला होता. तर असं बरेच इव्हेंट्स आपण करतो. फॉर एक्झाम्पल एक आम्ही नवीन पुस्तक गुढी, जसं गुढीपाडवाला आपण गुढी उभारतो तसं आम्ही पुस्तक गुढी उभारतो. तर असे आम्ही वेगवेगळे उपक्रम करत असतो. वेगवेगळे म्हणजे काय काय? म्हणजे एक तुम्ही सांगितलं पुस्तक गुढी. आता पुस्तक गुढी सांगितलं, पण आम्हाला जरा समजावून सांगा ना, पुस्तक गुढीमध्ये तुम्ही करता काय? ही पहिली गोष्ट. लेखक तुमच्या भेटीला, आता ते आम्हाला कळून येतंय की काय असेल ते. याच्या व्यतिरिक्त अजून काय काय? बुक लॉन्चेस असतील, तुमचा रीडिंग क्लब आहे का एखादा, अजून काय इव्हेंट्स आपण त्याच्यामध्ये घेतो? बुक लॉन्चेस असतात. मग मुलांसाठी काही रीडिंग प्रोग्राम्स असतात, ज्याच्यामध्ये थोडंसं मुलांचा कल वाढला पाहिजे याच्याकडे. तसं आम्ही इव्हेंट्स तसे करतो. अपार्ट फ्रॉम दिस पुस्तक गुढी जे तुम्ही विचारली, तर जसं गुढीपाडव्याला आपण गुढी उभारतो तसं इथे आम्ही गुढीपाडव्यालाच पुस्तक गुढी उभारतो. म्हणजे पुस्तकांची माळ करून किंवा पुस्तकांचे स्टॅक करून तसं करतो सगळं. बर. याच्या व्यतिरिक्त आपण बाहेर जाऊन बुक एक्झिबिशन्स वगैरे करतो का? नाशिकमध्ये करतो, बट नाशिकचा बाहेर नाही. म्हणजे आतापर्यंत नाशिकचा बाहेर नाही केलं. मग कुठे जातो आपण? नाशिकमध्ये स्कूल्समध्ये बुक फेअर्स करतो. जसं आता याने सांगितलं आर्मी, तसं आर्मी एरियामध्ये बुक फेअर असतो, तिथे इन्व्हाइट केला जातो, तिथे आम्ही करतो. आणि कुठे लिटररी प्रोग्राम असला नाशिकमध्ये, तर मग तिथे आपण स्टॉल वगैरे लावतो आपला. बर. मला परत आपल्या पुस्तकाच्या दुकानाकडे यायचंय. हे एवढं 8-10 वर्ष सांभाळणं हे नक्कीच तुमच्या दोघांमुळे शक्य नाहीये. तर आपली जी टीम आहे त्या टीम मेंबर्स बद्दल मला काही सांगाल का? ओके. आता आमच्या टीममध्ये स्मिता मॅडम म्हणून आहे आणि त्या स्वतः बुक लवर आहेत आणि त्यांचा पुस्तकांबद्दलचा अभ्यास खूपच चांगला आहे. यू वॉन्ट टू ॲड समथिंग? आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे 4 वर्ष स्वप्नील सातपुते म्हणून एक मुलगा होता, जो मी तुम्हाला सांगितलं की रेफरन्सनी तो आला. तो आत्ता नाही आहे, त्याला काही फॅमिली इश्यूजमुळे तो आता नाही आहे. पण त्यांनी जे 4 वर्ष आपल्याकडे खूप लोक जोडले, त्यांनी पण बरेच त्याला मी पुस्तक भिशी हा कन्सेप्ट सुरू केला होता. तो त्याला आम्ही म्हटलं की तू चालव. त्याला आम्ही बरंच फ्रीडम दिला पुस्तकं विक्रीसाठी. त्यांनी पण चांगलं एक काळ ॲज अ कॉलेज गोईंग स्टुडंट आला होता, जेव्हा त्याला खूप आवड म्हणजे नव्हती वाचायची, पण इथे तो पुस्तकांमध्ये एवढं रमून गेला की आताही त्याच्यात म्हणजे त्याच्या हातातनं पुस्तक सुटत नाही. बर. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की पुस्तकाच्या दुकानात ना 2 प्रकारची माणसं येतात. एक जो पुस्तक घेऊन जातो आणि वाचतो, आणि दुसरा एक माणूस असतो जो फक्त पुस्तक घेऊन जातो आणि कपाटात ठेवून देतो. या दोघांमध्ये काही व्हिजिबल डिफरन्सेस तुम्हाला जाणवतात का हो? आहेत. येस, आहेत. तो जो असतो, आता माझ्याकडे मी नावाने घेऊ शकत, ऑब्व्हियसली ते खूप क्लोज आहेत आणि मला चांगला बिझनेस देतात. काही आर्किटेक्ट्स आणि काही CA आहेत, ते फक्त बुक
त्यांच्या रॅकमध्ये ठेवायला, त्यांचे जेव्हा कस्टमर येतात त्यांना शो ऑफ करायला की मी हे वाचतोय, त्यासाठी ते घेऊन जातात, ओनली फॉर एस्थेटिक पर्पज. आणि इंग्लिश घेतात. मी म्हणलं तुम्ही मराठी का घेत नाही? म्हणे मेरे क्लायंट वैसे है, मेरे को उन पे इम्प्रेशन जमा नाही. असे पण येतात. आणि असे पण काही आहेत की जे पुस्तकं घेतात त्याच्यावर नाव लिहित नाही आणि गिफ्ट पण करतात. आणि थर्ड व्हरायटी की जे संग्रहक आहेत. पण वाचणारे कुठे गेले ह्याच्यामध्ये? तो संग्रहक वाचणारच आहे. बरं. आणि जो गिफ्ट करतो तो वाचून मग गिफ्ट करतो, म्हणून तो नाव लिहित नाही. की आय डोंट थिंक की ते करेक्ट आहे की मी नाव लिहिलं आणि मग पुरे पास ऑन होईल. मग ते चुकीचं वाटतं मला की माझं नाव लिहिलेलं पुस्तक मी गिफ्ट करतोय. बरं बरं. ते 3 प्रकारचे 3 जॉनरचे मी म्हणू शकतो आपल्याकडे वाचक आहेत. आणि ते शेअर करतात, म्हणजे ते फ्रँकली शेअर की निखिल जी ऐसे कुछ बताओ मेरे को अभी 10 बुक्स की जो मेरे को रखने रॅक. मी आत्ताच एक नवीन रॅक केला आहे. म्हटलं पण तुम्ही किती वाचता? म्हणे नाही, इट इज ओनली फॉर शो. ठीक आहे, शेवटी तोही माझा एक कस्टमर आहेच. मी त्याला तसं बुक्स देतो, एंटरटेन तेवढंच करतो जे सगळ्यांसाठी मी टाईम देतो आणि त्यांना तसे बुक सजेस्ट करतो. मग अशा लोकांना कुठलं बुक सजेस्ट करता तुम्ही? आणि जो खरा वाचक आहे त्यांना कुठली पुस्तकं? खरे वाचकांना सजेस्ट करायची गरजच नाही समीर, कारण त्याला ब्रॉडकास्टमधनं सगळी फीड मिळत आहेत. तो फक्त म्हणते कुठे ठेवलं. आणि आता 8 मार्चला यावर्षी मी जेव्हा रेनोव्हेट केलं, मी मुक्ताला म्हणलं मी रॅकला नावं लिहिणार नाही, मला काहीतरी वेगळा प्रयोग करायचा आहे. म्हणजे काय रॅकला नावं? म्हणजे पुस्तकांच्या दुकानात तुम्ही गेलात, XYZ सगळ्याच ठिकाणी नावं असतात, आध्यात्मिक, धार्मिक, कथा, कादंबरी. पुस्तक पेठ नाशिक असं पुस्तकांचं मंदिर आहे, मी दुकान म्हणणार नाही, ज्याला कुठे रॅकला नावच नाही आहेत. ही एक्सपेरिमेंट मी केली आणि इट हॅज वर्कड सक्सेसफुली आणि वंडरसली सक्सेसफुल. पण मला सुहास शिरवाळकरांची दुनियादारी हवी असेल तर मला अख्खं दुकान फिरायला लागेल ना तुमचं? नाही का तोच हेतू आहे तुमचा की मी अख्खं दुकान फिरावं? करेक्ट. आणि पुस्तकाची मांडणी आणि त्याचे जे जॉनरमध्ये मी जसे जे ठेवलेत ते बघूनच सगळ्यांना कळतं हा कादंबरी सेक्शन आहे, मला इथेच मिळणार आहे दुनियादारी, मला सनातन इथेच मिळणार आहे, मला अक्करमाशी तिथेच मिळणार आहे. बरं. मी नावच काढून टाकले. दिस इज समथिंग व्हेरी न्यू. येस इट इज व्हेरी न्यू आणि इट हॅज वर्कड. माझा मी सांगतो की विथ प्राईड की 8 मार्च नंतरचा जो सेल इट हॅज सरपास्ड मागच्या 8 मार्च नंतरचा सेल. मी म्हटलं काहीतरी वेगळं करूया, मला काहीच नको आहे. भिंतीवरती पोस्टर होते, मी काहीच नाही, फक्त पेंटचा कलर थोडा बदलला आणि नावच काढून टाकले. माय रॅक हॅव नो नेम्स. पण तुम्ही स्वतः इंटिरियर डिझायनर आहे, तुम्ही पेंटच असा लावला असेल की लोक अट्रॅक्ट होत आहेत तिकडे सगळे. मे बी. आणि फुल व्हाईट आहे माझं पुस्तक पेट, फुल व्हाईट आहे, टॉप टू बॉटम व्हाईट. बरं. माझी फ्लोरिंग पण मार्बलची आहे, त्यामुळे इट इज ऑल व्हाईट. काय त्याच्यामध्ये? आणि हा व्हाईटचं मी सगळ्यांना आय इम्प्लोर टू न्यू बुक स्टोअर ओनर्स, प्रत्येकाने व्हाईट बुक स्टोअर करा आणि एकदा माझ्याकडे व्हिजिट करा असं म्हणत नाही आहे, पण खरंच इट इज वर्थ व्हिजिटिंग. पुस्तक पेठ नाशिक 600 स्क्वेअर फीटची जागा कशी डिझाईन केली ते बघायला नक्की या. मी फेसबुकवर बघा, इन्स्टाला बघा, मी नाही म्हणणार, पण बघायला या एकदा की बुक स्टोअर कसं डिझाईन होऊ शकतं. एस्थेटिकली, इर्गनॉमिकली, त्याच्यात डेप्थ्स असतात वगैरे, ते सगळं मी किती छान केलं आहे बघा. आणि खूप सिम्पल करायला खूप कष्ट लागतात आणि ते तुम्ही येऊन बघा. नाही पण मी निखिल साहेब, मी बसलोय मद्रासला, मी येऊ शकत नाहीये तुमच्या. तर मी माझा नंबर देईन ह्याच्या एंडमध्ये, तुम्ही प्लीज मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला फोटो शेअर करीन. नाही फोटो तर तुम्ही शेअर करा, पण की सिम्पल दुकान कसं होऊ शकतं. आणि आत्ता जी सांगतोय विदाउट एनी सायनेज. बरं. फार डिफरंटली मी केलंय ते, बघा तुम्ही खरंच. मे बी ते USP ठरतंय आत्ताच्या ह्याच्यामध्ये, मे बी फॉर द सेल्स ऑल्सो. पण मला परत तुमच्या आतला जो इंटिरियर डिझायनर आणि डेकोरेटर आहे त्याला विचारायचंय की आयडियल पुस्तकाचं दुकान कसं असलं पाहिजे. म्हणजे ते पुस्तक पेठ नाशिक सारखं असलं पाहिजे हे मला माहिती आहे, पण करेक्ट काय बेसिक्स काय असल्या पाहिजेत? पहिले सगळ्यात महत्त्वाचं, ॲज अ डिझायनर मी सांगतो, नंतर विक्रेता म्हणून आपण बोलूया. ॲज अ डिझायनर तुमचा जो एंट्रन्स आहे तो प्लीज फ्री ठेवा. आल्या रॅक नको प्लीज. मी बऱ्याच बुक स्टोअरमध्ये पाहता आल्या रॅक्स असतात, माणूस पाय ठेवणार आणि तिथे रॅक असतो. सेकंडली तुम्ही सगळ्यांना इम्प्लोर करा की तुम्ही प्लीज चपला बुटं बाहेर काढा, कारण काही रॅक्स लोअर लेवल असतात, तिथे डस्ट वगैरे लगेच जमा होते आणि ती साफ केली जात नाही. मी बऱ्याच बुक स्टोअरमध्ये पाहिले. आमच्याकडे अपकीप 3दा होते दिवसात. मी स्वतः एकदा करतो, 2दा आमची बाई करते, 2दा आमची बाई येते साफ करायला. तर माझं त्याच्याकडे खूप लक्ष असतं. डस्ट कारण माझं सगळं व्हाईट आहे, तर मला डस्ट कुठे चालत नाही.
ॲज अ डिझायनर मे बी आय एम व्हेरी परफेक्ट, मला ते नकोच आहे डस्ट. सेकंडली रॅकचे सायझेस, टॉप रॅकचा साईज, बॉटम रॅकचा साईज आणि रॅकची डेप्थ फार महत्त्वाची आहे. लोक कट टू कट साईज करतात, पुस्तकं बाहेर निघतात रॅकच्या, ते चांगलं नाही दिसत. रॅक थोडा मोठा ठेवा ना तुम्ही, रॅकची साईज थोडी मोठी ठेवा, एखादं मोठं पुस्तक आलं तर ते त्याच्यात राहू शकतं. हे नॉर्मल पुस्तक जे असतं ते 6x8चं असतं, 8.5 7x9चं 5.5चं असतं. मी रॅक साईज 12 इंच ठेवली आहे आतात. एखादं मोठं पुस्तक आलं जर 7 पाटील कुलवृत्तांत कादंबरी आहे ते पण राहतं, तरी त्याच्यावरती गॅप राहते विच इज क्राऊन साईज. तर थोडं तुम्ही त्याच्यात गॅप ठेवा, ते छान दिसतं. आणि व्हाईट, परत मी म्हणेन व्हाईट ठेवा सगळं बुक स्टोर. ते स्पाईन्स इतके छान असतात पुस्तकांचे. कवर्स नॉर्मली आपण असे लावतो पुस्तकं, पण तुम्ही काही जरी असे लावले त्याचे कवर्स किती सुंदर असतात, ते दिसू द्या. मांडणी खूप चांगली करा पुस्तकांची. आल्यावर एखादं आयलंड ठेवा जिथे नवीन अरायवल्स तुम्ही ठेवा. मेक इट प्रेझेंटेबल, मेक इट इन्व्हायटिंग, त्याच्याने पण सेल वाढतो. आणि माझं एक एंटीला रॅक आहे, तिथे दिखताय व बिकताय होतंच. तिथे जे न्यू अरायवल होतात आणि मी तिथे ठेवतो ते विकलं जातच, हे पण मी पाहिले. आल्या एक रॅक आहे माझा. बरं, पण आता तर तुम्ही म्हणाल आल्या काही ठेवायचं नाही म्हणून. आल्या रॅक म्हणतोय मी, आल्या मी फ्लोअरवर काही ठेवू नका. मी म्हणते की अगदी आल्या फ्लोअरवर नका. हा हँगिंग रॅक आहे माझा, फ्लोटिंग रॅक आहे मी म्हणतोय. इट इज ॲट अ हायर लेवल. एंट्रन्स थोडा फ्री ठेवा. आणि असं करा की तुम्हाला एक 15-20 लोकांचे इव्हेंट करता येईल अशी काही स्पेस कोणी क्रिएट करू शकलं. सगळीकडे रॅक नका करू. तुम्ही कमी पुस्तकं ठेवा, दर्जेदार पुस्तकं ठेवा, सगळ्यांच्या 2 कॉपी ठेवा, बाकी तुम्ही गोडाऊन किंवा दुसरीकडे ठेवा. भरलंच पाहिजे रॅक असं नाही आहे, मला तरी वाटतं. आम्ही खूप भरलेलं नाही आहे पुस्तक पेठ, पण वी हॅव क्वालिटी. आम्ही सगळ्यांचे 2 कॉपीज ठेवतो, पण क्वालिटी ठेवतो. आमच्याकडे आज व्हेरी विथ लॉट ऑफ प्राईड वी कॅन से 135च्या वर प्रकाशकांचे पुस्तकं आहेत. आणि लाइटिंग कसं असलं पाहिजे? लाइटिंग कॉम्बिनेशन ऑफ येलो आणि व्हाईट. इंटरचेंजेबल करा. इव्हनिंग थोडी संध्याकाळ झाली तर तुम्ही थोडं येलोमध्ये कन्वर्ट व्हा. तुमचं जर तिथे विंडोज वगैरे नसतील दुकानाला किंवा असं असतं, एखाद्याचा गाळा असतो तुम्हाला फक्त फ्रंटला मिळतं, मग तेव्हा तुम्ही व्हाईट लाइटिंग ठेवा. पण संध्याकाळी येलो आणि व्हाईटचं मिक्स ठेवा. त्याला म्हणतोय ॲम्बियंट लाइटिंग. त्यांनी सुद्धा सेलवरती इफेक्ट होऊ शकतो. आणि जर एंट्रन्सला कोणाला जर एक डिस्प्ले करता आला येलो लाइटिंगचा, तो पण करा, तो पण मॅटर करतो. आणि दार पण फ्री ठेवा. काचेचं दार असेल तर फार चांगलं, पण ते फ्री ठेवा, आतमध्ये दिसू द्या. विजिबिलिटी ठेवा दुकानाची. ओके ओके ओके. आणि चांगला परफ्यूम उग्र न असलेला असा तुम्ही मारत राहा, किंवा अगरबत्त्याचं पण फ्रेग्रन्स असू द्या. खूप छान. आणि लाईट म्युझिक जर ठेवता आली तेही ठेवा. माझ्याकडे दिवसभर मराठी गाणे इन्स्ट्रुमेंटल चालू असतात. पण हे आपण गेले 8 वर्षापासून करतोय, पहिल्या दिवसापासून करतोय. डे वन. मगाशी मुक्ताताई म्हणाल्या की 30 वर्ष दुकानं आहेत नाशिकमध्ये आहेत. आपलं बघून त्यांनी काही चेंजेस केलेत का? ते आता थोडंसं तू पण सांगू शकते त्याच्याबद्दल. नाही, जे जुने शॉप्स आहे ते तसेच आहे. आय डोंट थिंक त्यांनी काही बदललं आहे. असे जे 2-3 शॉप्स आहे जुने, ते आय थिंक तसेच आहे. मुक्ताताई, मला तुम्हाला एक स्पेसिफिकली तुम्हाला 1-2 प्रश्न विचारायचे आहेत आता. की यू आर ॲन एक्स बँकर, ओके. नोकरी करणाऱ्याची मानसिकता ना पूर्णपणे वेगळी असते. म्हणजे सोमवार ते शुक्रवार काम करायचं आणि शनिवार रविवार अजिबात काम करायचं नाही. आणि मग त्या रविवार दुपारपासूनच सोमवारच्या टेन्शनमध्ये जायचं की अरे बाबा मला परत आता उद्या सकाळी कामाला जायचं आहे. वर्सेस जेव्हा तुम्ही स्वतःसाठी आता काम करता आहात तर इट्स 24/7 जॉब फॉर यू. सो तो जो शिफ्ट होता, म्हणजे माइंडसेटचा शिफ्ट होता, तो तुम्ही कसा हँडल केलात, कसा टॅकल केलात? आय डोंट थिंक ते टॅकल करायची गरज पडली. बिकॉज वन थिंग इज की ते आपलं पॅशन असल्यावर आपण आपोआप त्याच्यात राहतो की हे कसं करायचं, मग हे. आणि लाईक वी एन्जॉय डुईंग इट. की कुठली स्कीम लावायची किंवा कुठला इव्हेंट करायचं, कुठला बुक लॉन्च करायचं, ऑथरला सायनिंगसाठी बोलवायचं, तर वी एन्जॉय ऑल दिस. तो आय डोंट थिंक की त्याच्यामध्ये असं खूप म्हणजे स्ट्रेस येतो करायला की काय. सो म्हणजे मला हे खूप असं की म्हणजे हे शिफ्ट किंवा हे असं काही जाणवलं नाही. ते नॅचरली आपण जसं केलं विथ द फ्लो ते होत गेलं. ओके. म्हणजे तुमच्या बाबतीत इट वॉज अ इझी शिफ्ट. ओके. बरं, बिईंग अ फिमेल एंटरप्रिनर बाय युअर सेल्फ, असे भरपूर फिमेल एंटरप्रिनर्स
होऊ घातलेल्या फिमेल एंटरप्रेन्योर्स आहेत, आत्ता कॉलेजमध्ये शिकतायत, आत्ता नोकरी करतायत कुठेतरी, पण स्वतःचं काहीतरी चालू करायचं आहे. तर अशा मुलींना, अशा फिमेल्सला तुमचं वर्ड ऑफ ॲडवाईस काय असेल? वर्ड ऑफ ॲडवाईस हेच असेल की गो विथ युअर पॅशन. आणि एखादी गोष्ट आपल्याला आवडत असली आणि आपण त्याच्यामध्ये आपलं 100% देतो, आय डोंट थिंक लाईक इट नेवर गोज वेस्ट. म्हणजे त्याचे आपल्याला रिझल्ट्स मिळतातच. पण मग ती पॅशन शोधायची कशी? म्हणजे आता प्रत्येकाचा एक व्हॉट वी कॅन से एक जॉनर असतो, पिंड असतो. कोणी कशात चांगलं असतो किंवा कुणाला कशाची आवड असते. फॉर एक्झाम्पल कुणाला ड्रेस डिझायनिंगची आवड असेल, पॅशनेटली इफ दे गो फॉर इट, आय थिंक त्याच्यामध्ये त्यांचं दे कॅन गो अहेड. बरं, आपलं दुकान 7 दिवस चालू असतं, बरोबर आहे? येस. सकाळी 10 वाजता वगैरे उघडत असेल. येस. ओके. कधी कंटाळा नाही येतात का आज मला नाही जायचंय दुकानात, मला ते लॉक नाही उघडायचंय, माझं आज अंगच दुखतंय, माझं आज डोकंच दुखतंय, मला आज झोपायचंच आहे? त्यासाठी आपली टीम आहे. समजा मी नाही गेले तर हा आहे, किंवा अदर पीपल आर देअर असं, किंवा हा नाही जाऊ शकला तर मी आहे. आणि म्हणजे आता वेन ही गोज फॉर हिज साईट व्हिजिट वगैरे, तर मग आपण म्हणजे मी असते तिथे, किंवा आमच्या स्टाफपैकी असतात कोणी ना कोणी. म्हणजे तसं एक व्हॉट वी कॅन से की सगळ्यांचे टायमिंग्स ठरलेले आहेत. तर मग असं खूप प्रेशर येत नाही आमच्यावर. पण कंटाळा येतो कधीतरी? नाही, असं तर नाही होत असं? नाही, आय डोंट थिंक सो. असं कधी कंटाळा आला आणि मला नाही जायचं असं कधी झालं असेल. मी आत्ता ना येत होतो आणि काल रात्रीपासनं मी यूट्यूबवरती सुबोध भावेंचा एक पॉडकास्ट बघतोय. तर मगाशी ऑफ कॅमेरा आपण बोलत होतो तेव्हा तुम्ही सुबोध भावेंबद्दल काहीतरी सांगत होतात, पण तुम्ही अर्ध्यावरतीच थांबलात. तर तो काय किस्सा आहे जरा आम्हाला सांगा ना. सांगतो. तर सुबोध दादाचं प्रयोग होता अश्रूंचे झाले फुलं या नाटकाचा, म्हणजे पूर्ण ती टीमचा तिथे 1 मेला 2019, आणि त्याच दिवशी महाराष्ट्र डे असतो. त्या दिवशी आमची 30% ऑफची आम्ही स्कीम ठेवतो 1 दिवस. तर मी मुक्ताला विचारलं की आपण त्या दिवशी दादा आहेच, म्हणजे वी कीप अ टॅब. आमचं खूप लक्ष असतं नाटकाला कोण येते, काय येते, एनी सेलिब्रिटीज कमिंग. आणि सुबोध दादाचं पुस्तक पण आहे, घेई छंद. बरं. म्हटलं आपण ते पण विक्रीला ठेवू, ज्यांना सह्या घ्यायच्या ते सह्या घेता येतील, तर कॅन वी कॉल सुबोध दादा. तर आम्ही त्यांचा नंबर मिळवला सुबोध दादाचा, त्यांना कॉल केला. ते म्हणे डन दाते, मला उचला तुम्ही तिथून आफ्टर द इव्हेंट. सुबोध दादा म्हणे उचला. तर कॉन्टॅक्टमध्ये होतो मी. तर मी बॅनर वगैरे बनवले, नाशिकमध्ये प्रमोट केले, खूप ठिकाणी लावले. आणि बिलेवेट समीर 4:30पर्यंत माझी कॉलनी जी आहे, म्हणजे पुस्तकपेठची आमची कॉलनी, ते पूर्ण जॅम लागला होता फक्त दादाला बघायला. आणि 90% फिमेल्स. बरं. येस. आणि दादा फोन उचलत नव्हता. मी खूप फोन करत होतो की ते म्हणे मी येतो. पहिले म्हणले उचला, नंतर म्हणे मी येतो, मला लोकेशन वगैरे पाठवा. मी लोकेशन पाठवलं. 5 वाजले, 5:30 वाजले, दादाचा पत्ता नाही, फोन उचलत नव्हते. फायनली 6ला मला दादाचा फोन आला की दाते मला प्लीज तुम्ही उचला, कारण माझ्याकडे जे लोक येत आहेत, कोणी मिसळ आणते, कोणी जिलेबी आणते, तुम्ही प्लीज उचला, नाही तर मला हे इथेच खात बसायला लागेल आणि सेल्फी घेणं थांबत नाही. तो यू कम अँड पिक मी अप. तर 6:30ला मी पोचलो, 6:45 और 6:50ला मी त्यांना घेऊन आलो सुबोध दादाला. आणि पीपल वर फ्रँटिक. पण द मोमेंट दादा आले, म्हणजे मी पण पहिल्यांदाच तिथे पाहिलं, तर असे एकदम असे फ्रीज झाले होते सगळे की खरंच सुबोध भावे आलेत, म्हणजे दादा आला. आणि ते एंटर झाले आणि इमिजिएटली मुक्ताकडे त्यांनी क्रेडिट कार्ड दिलं. ते मला पुस्तक घ्यायचे, तुम्ही लगेच बिल बनवा. दादा तुम्ही पुस्तकं तर बघा पहिले. त्यांनी त्यांच्या मुलासाठी बरेच पुस्तकं घेतले. आणि दॅट वॉज अ मेमोरेबल मोमेंट फॉर मी, की जेव्हा दादा म्हणे मला उचला दादे, तुम्ही उचला प्लीज उचला, कारण लोक मला सोडत नाहीये. सो दॅट विल रिमेन अ व्हेरी गुड मेमरी ऑफ सुबोध भावे. सुबोध भावे ते सुबोध दादा हा प्रवास ऑटोमॅटिकली गाडीत बसल्यापासून दादा मोबाईलमध्ये होते. माझ्या फ्रेंडला मी बोलत होतं, म्हटलं मला बोलायचंय दादाची, ते आय विल नॉट ड्राईव्ह, तू तुझी गाडी म्हणजे तुझ्या गाडीत तू घेऊन ये, सो वी विल पिक हिम अप. तर मी दादा मागे बसले होते, मी बाजूला होतो आणि कॉन्स्टंटली मी बोलत होतो, पण दादा मोबाईलमध्ये होते. आणि आय डोंट नो सबकॉन्शियसली मी दादा म्हणायला लागलो.
इट जस्ट हॅपन की म्हणजे सुबोध सर किंवा हे आलंच नाही, जस्ट इम्प्रॉम्प्टू झालं की सुबोध दादा असं. नाही, मी आज पॉडकास्ट बघत होतो, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी पुस्तकांबद्दल उल्लेख केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की त्या पॉडकास्टमध्ये त्यांचं म्हणणं आहे की एका वेळेस त्यांच्या गाडीमध्ये 10 पुस्तकं असतात. सुबोध भावेंच्या गाडीमध्ये एका वेळेस 10 पुस्तकं असतात आणि एका वेळेस ते 10 पुस्तकं वाचतात. कधीतरी कुठलं तरी पुस्तक 25व्या पानावर असतात, कधीतरी एखादं पुस्तक 50व्या पानावर असतं, कधीतरी कुठलं पुस्तक एंडला असतं. पण त्यांचं म्हणणं आहे की वाचन हा माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. तर ते कुठेतरी तुम्हाला दिसलं असं मला वाटतंय. दिसलं, कारण त्यांनी त्या दिवशी त्यांच्या मुलांसाठी बालसाहित्य खूप घेतलं. बरं. म्हणजे दिस इज 2019, म्हणजे 6 years बॅक. स्वतःसाठी नाही घेतलं, मी त्यांना सजेस्ट केले, त्यांनी घेतलं, पण मुलांसाठी जास्त पुस्तक घेतलं. आणि मला आठवतं त्याच्या लहान मुलासाठी त्यांनी राधाचं घर हे ज्योत्स्ना प्रकाशनचं माधुरीताई पुरंदरेंनी लिहिलेलं पुस्तक घेतलं. फार छान आहे, वन ऑफ आवर बेस्ट सेलर्स. ते पण दादांना मी सजेस्ट करत गेलो, दादा घेत गेले आणि मग मुक्तानी ते स्वॅप केलं फायनली क्रेडिट कार्ड. कारण लोक डिस्काउंट दिलं की नाही दिलं? डिस्काउंट ऑफकोर्स वी गिव्ह 25% टू सेलिब्रिटीज. अच्छा. येस, दॅट इज फिक्स्ड. पुस्तक पेटचं फिक्स्ड आहे. आणि आवर बिगेस्ट कस्टमर इज किशोर कदम. ओके. किशोर दादा रेग्युलरली नाशिकला फ्लॅट पण आहे आणि रेग्युलरली येतात, त्यांना आम्ही देतोच म्हणजे देतोच. आणि माझ्याकडे सगळे साहित्यिक, माझ्याकडे अनिल आवसट येऊन गेलेत, म्हणजे यू नेम नाही, विश्वास पाटील येऊन गेलेत, अच्युत गोडबोले येऊन गेलेत. त्यांचे आम्ही इव्हेंट्स केलेत, म्हणजे प्रकाशन केलेत पुस्तकांचे, गप्पांचे कार्यक्रम केलेत. तेव्हा नॉमेनक्लेचर होतं. पण मी सांगतो की एव्हरीबडी व्हिजिट्स पुस्तकपेठ. सुभाष आवसाटांचा आम्ही इव्हेंट केला, महेश कोठारेंचा इव्हेंट केला, तो फार धमाल झाला. सांगा ना त्याबद्दल. अरे, तो त्यांचं आत्मकथन आलं मेहता पब्लिशिंग हाऊसकडनं, डॅमिट आणि बरंच काही. तर मी तेव्हा सुनीलभाई होते तेव्हा, म्हणलं सॉरी सुनीलभाई नव्हते, सॉरी ही हॅड पास्ट अवे, सुनील मेहता. तर अखिल मेहता त्यांचा मुलगा होता. म्हटलं अखिल आपण करेंगे क्या इव्हेंट? म्हणे अरे आप बोलो. तर ते प्लॅन झालं. मग त्यांच्या असिस्टंटशी बोलणं झालं, त्यांचा नंबर नाही दिला त्यांनी. तर त्यांना मला होस्ट करायची संधी मिळाली आणि फार ग्रेट व्यक्तिमत्व, म्हणजे ग्रेट नॉट, मी फक्त तारीफ नाही करते बिकॉज इज सेलिब्रिटी, पण व्हेरी हंबल, व्हेरी डाऊन टू अर्थ आणि फार ओपन अप झाले. म्हणजे ही ओपन अप विथ मी. आम्ही जेव्हा डिनर केलं तेव्हा खूप छान मजा आली. आणि त्यांचा फार पहिले आम्ही ते चहा पाण्याला बोलवलं, तिथून आम्ही इव्हेंट जिथे आम्ही केला होस्ट तिथे आम्ही गेलो. तर अगेन व्हेरी नाईस ऑपॉर्च्युनिटी टू होस्ट अ सेलिब्रिटी ऑफ द मराठी फिल्म इंडस्ट्री आफ्टर सुबोध दादा. मग ते डॅमेज झालं का तुमच्याकडे? झालं डॅमेज झालं. मला एक सांगा की पब्लिशर्स प्रेशर टाकतात का हो, की माझं हे पुस्तक एवढं गेलंच पाहिजे, एवढं तुम्ही घेतलंच पाहिजे, असं काही प्रेशर असतं का? आणि त्याला जोडून एक प्रश्न आहे, आपण मॉलमध्ये जातो, तर मला माहित नाही तुम्हाला मॉलच्या मागचं सायन्स माहिती आहे का, पण आय लेवलला जे प्रोडक्ट्स ठेवले जातात ना, त्याच्यासाठी कंपनी त्या मॉलला पे करते. असं काही पब्लिशर्स पण करतात का हो? गरजच नाही पडली, तसेच आम्ही खूप चांगले सेल देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आमचं पेमेंट टाईमावर असतं. वी पे देम ऑन टाईम. त्यामुळे कधी आम्हाला प्रेशर कोणीच नाही केलं. आता 135 आय थिंक, इफ आय एम नॉट रॉंग, 135 पब्लिशरचं अकाउंट आहे आमच्याकडे. कोणीच कधी प्रेशराईज नाही केलं. वेगवेगळे स्कीम्स रन करतो, जसं थोडंसं वेगळं की अप टिल 1000 ची खरेदी झाली तर इतकं डिस्काउंट, 2000ची झाली तर इतकं डिस्काउंट, किंवा वेगळे पद्धतीने स्कीम्स करतो, पण असं खूप प्रेशर कोणी टाकत नाही. बरं. पण आता तुम्ही 2019चा उल्लेख केला. ओके. 2020 साली जगाने असं काही बघितलं जे आपण कधीच बघितलं नव्हतं आणि प्रोबेबली आपल्याला परत कधी बघायचं पण नाहीये. तर तो जो 2020चा मार्च पासून 21 पर्यंतचा पिरियड होता, तेव्हा सगळंच बंद होतं, पण पुस्तक पेठ चालू होतं. येस, कारण पुस्तक पेठ कॉलनीतच आहे जिथे मी राहतो, त्याच्यात 2 मिनिटावर पुस्तक पेठ आहे. इट इज स्टँड अलोन. आणि त्या काळात मी हळूहळू पहिले एक दार, मग त्याला 2 दार आहेत, म्हणजे 2 लिफ्ट्स आहेत. पुस्तक पेठचं जे मेन डोर आहे ते वाड्याचा दरवाजा आहे माझा, तर त्याला 2 लिफ्ट्स आहेत. तर पहिले एक, मग हळूहळू मला खिडकीला जे ब्लाइंड आहेत ते ब्लाइंड उघडायला लागलो, कारण तिथून पोलिसच्या गाड्या जायच्या पुस्तक पेठच्याच आमच्या रोडवरनं, बाकीचं सिग्नल बंद होतं. पण मी हळूहळू जायला लागलं, म्हणजे कधीपर्यंत चालेल माहित नाही.
आणि त्या काळात पोस्टल डिपार्टमेंट चालू होतं. तर त्या काळात सगळ्यात पहिले मी रोहन प्रकाशनला अप्रोच केलं आणि रोहन प्रकाशांनी 33% ऑफची स्कीम जाहीर केली. तर तेव्हा आम्ही बुकिंग घेतले फक्त. आणि जेव्हा थोडंसं मार्केट चांगलं झालं त्यांनी पुस्तकं पाठवायला, मला वाटतं जून जुलैमध्ये पुस्तकं पाठवायला लागले आणि माझे डिस्पॅचेस सुरू झाले. आणि त्याच वर्षी मला एक खूप चांगला पुरस्कार मिळाला. मोरेश्वर नांदुरकर पुरस्कार मसापकडनं मला मिळाला. पुस्तक मसापचा पुण्याचा पुस्तक विक्रेता उत्तेजन पुरस्कार. त्या काळात ऑक्टोबरमध्ये. तर ते म्हणे की ह्या माणसानी म्हणजे मी खूप चांगली कामगिरी केली पुस्तक विक्रीची. बरोबर. तर मे बी इन रेकॉग्निशन त्यांनी तो मला दिला असावा. फॅन्टॅस्टिक. थँक्यू. म्हणजे मला माहित नाही तुम्हाला कोविड योद्धा पुरस्कार मिळाला की नाही. अनेक जण त्यावेळेस पुरस्कार वाटत होते, पण खरे कोविड योद्धा तुम्ही आहात जे पुस्तक प्रेमींसाठी उभे राहिलात खंबीरपणे आणि कुठेतरी तुमची सेवा अखंडितपणे तुम्ही देत राहिलात. आणि तुम्ही मुक्ताला मग अशी प्रश्न विचारला कधी कंटाळा येत नाही का, तर त्या काळात मला वाटायचं मी तिथेच झोपू, तिथेच राहू, तिथेच खाऊ, की आय फेल इन लव्ह विथ पुस्तक पेठ, की नाही अशा वेळेस मी पुस्तक पेठला सोडणार नाहीये. आय वॉन्ट टू होल्ड इट. मला त्याला एकटं नाही सोडायचंय. नाही पण हे मी तुम्हाला सांगू का की ते माहित नाही मला काय फिलिंग आलं. मी कॉलनीत राहतो म्हणून नाही, पण मला घरी जाऊशी वाटायचं नाही. मग मुक्ता माझ्या आदू छोटा होता तेव्हा, अरे कोणी नसेल म्हटलं, कोणीच नाहीये. पण आय डोंट नो, मला डिटॅच नाही होता येते या स्टेजमध्ये. आय वॉन्ट टू स्टे हिअर. मला स्कीम टाकू दे मला. आणि तेव्हाच मी ब्रॉडकास्ट बनवला, हे मी सांगितलं होतं सुरुवातीला. त्या ब्रॉडकास्टमुळे मे बी मी लोकांपर्यंत पोहोचलो आणि तो पुरस्कार मिळाला. आणि थँक्स टू रोहन चंपानेरकर ऑफ रोहन प्रकाशन, की त्यांनी ती संधी दिली. 33% स्कीमची ते कोणीच देत आजपर्यंत एवढं. म्हणजे त्या पिरियडमध्ये मी म्हटलं अरे बघ तसं पण बुक्स वी आर जस्ट इन युअर गोडाऊन, तर आपण वाय नॉट हॅव द स्कीम. ही अग्रीड. आणि ते मे बी इट वॉज डेस्टिन्ड. तो पुरस्कार वॉज डेस्टिन्ड. आता तुम्ही म्हणाल की म्हणजे साहेब म्हणाले इफ आय एम नॉट रॉंग 135 पब्लिशर्स बरोबर तुम्ही काम करता. त्याच्यामध्ये इंग्लिश पब्लिशर्स पण असतील आणि मराठी पब्लिशर्स पण असतील. दोघांमध्ये काय फरक जाणवतो? मराठी पब्लिशर्स गिव्ह अस अ व्हेरी फ्री हँड. कारण कुठेतरी इंग्लिशचं असतं ना, ते डिस्ट्रीब्युशन चॅनलमध्ये म्हणजे त्यांच्यापर्यंतच बुक्स येणं इट इज क्वाईट अ टास्क. तिथून आमच्याकडे, बट आय हॅव सीन की विथ पुस्तक पेठ, मी आमचं सांगतो, दे आर व्हेरी लिबरल विथ द पेमेंट पिरियड, पेमेंट टर्म्स असतात त्याच्यात. सेम वे मराठी पब्लिशर्स आर व्हेरी लिबरल, व्हेरी मच लिबरल, मोर सो आफ्टर द अवॉर्ड. मी हे पण सांगतो. त्याच्यानंतर बरेच पब्लिशर पण अटॅच झाले की आम्ही वाचलं. कारण 8 पेपरमध्ये पुण्यात, 8 पेपरमध्ये नाशिक आणि नाशिक आकाशवाणीलाही बातमी होती अबाउट द अवॉर्डचं, की कोविड काळामध्ये या माणसाला अवॉर्ड मिळाला. नाशिकचे आहेत आपले. आणि खूप लोकांना त्यामुळे पुस्तक पेठ बद्दल ज्यांना नव्हतं माहिती त्यांना कळलं. त्याच्यानंतर त्यांचा अप्रोच थोडा बदलला. म्हणजे इट वॉज ऑलरेडी लिबरल, दे बिकेम मोर लिबरल. म्हणजे माझ्याकडे खूप टॉपचे मी नावं घेऊ का आय डोंट नो, म्हणजे इफ यू परमिट मी. काय प्रॉब्लेम नाही. सायन पब्लिकेशनचे नितीन कोतापल्ले रेग्युलरली मला सांगतात, अरे तू मागव ना, किती लाखाचं पाठव सांग, तू ठेव, सेल झाल्यावर आम्हाला पेमेंट कर. म्हणजे असे पण खूप आहेत. म्हणजे ही इज वन ऑफ द व्हेरी ग्रेट नेम्स इन पब्लिशिंग हाऊसेस. म्हणजे नागनाथ कोतंपल्ले त्यांचे वडील आणि त्यांचं हे नितीन सर त्यांचे मुलगा आहेत. आणि खूप चांगला आम्हाला सगळ्यांकडनं सपोर्ट मिळतो. डायमंड असो, रोहन असो, मनोविकास असो, आणि खूप इंद्रायणी साहित्य, खूप नवीन पब्लिशर्स आम्ही जे अटॅच केले त्यांनी ते तर फार सपोर्ट करतात. आता कोल्हापूरचे एक नवीन पब्लिशर अटॅच झाले, ते पण खूप सपोर्ट करतात. मॅडम आहेत त्या, भाग्यश्री प्रकाशन, त्यांचे बुक्स त्यांनी पण खूप सपोर्ट केला. आणि एका व्हॉट्सॲपवर पुस्तकं येतात. दॅट इज अ बेस्ट थिंग. कॉलसुद्धा नाही करावं लागत. तर ते एक बॉन्डिंग खूप छान झाले. म्हणजे वी आर अ फॅमिली. आम्ही रिटेलर किंवा पब्लिशर असं, वी आर ऑल फ्रेंड्स, वी आर अ फॅमिली. पुस्तक पेठची एक्सटेंडेड फॅमिली झाली आहे ती, अपार्ट विदावर वाचक्स असं आम्ही म्हणू शकतो. आणि मोस्ट ऑफ देम आर व्हेरी गुड फ्रेंड्स. तर आमचं फ्रेंड सर्कल त्याच्यामुळे खूप वाढलं आहे. मस्त. पुण्यात गेल्यावर आम्ही सगळ्यांना भेटतो, पण मुंबईत आल्यावर मुंबईच्या पब्लिशर्सला, डिस्ट्रीब्युटरला भेटतो. झाली 8 वर्ष झाली. ओके, सगळं छान चाललंय. दिवसेंदिवस कस्टमर वाढतायत. ओके, दिवसेंदिवस इव्हेंट्स वाढतायत. ओके, डेटाबेस वाढतोय, धंदा वाढतोय, ब्रॉडकास्ट वाढतोय. 75,000वरनं आपण 1 लाखाला पोहोचलो, 1 लाखावरनं 1.25 लाखाला पोहोचलो. व्हॉट्स नेक्स्ट? माझी ड्रीम आहे. आय होप इट इज फुलफिल. मला पुस्तकांचा मोठा मॉल करायचा आहे, 5, 6, 7 फ्लोअरचा. आणि त्याच्यात असं करायचं की एव्हरी फ्लोअर विल हॅव 1 लँग्वेज ऑफ बुक्स. ओके, ती माझी ड्रीम आहे. मे बी इट विल टेक 5 years
नाही 2 वर्ष 3 वर्ष आय डोंट नो, पण दॅट इज माय अल्टिमेट ड्रीम अबाउट पुस्तकपेठ. टू दैट हाइट आई वांट टू टेक कि पीपल फ्रॉम ऑल स्टेट्स शुड कम एंड बाय बुक्स फ्रॉम पुस्तकपेठ, क्योंकि इनके पास सब 11 कम से कम 10+1 10 लैंग्वेज का तो बुक्स मिलता है इधर. सो दॅट इज माय एम अँड आय कॅन सप्लाय टू सो मेनी स्टेट्स, नॉट ओनली महाराष्ट्र किंवा फक्त जिथे मराठी वाचक आहेत तिथे न सप्लाय करता सगळ्या 10 लँग्वेज तरी मला सप्लाय करता येतील असं माझं टार्गेट आहे आणि एम आहे. अँड वी आर होपफुली मुव्हिंग टुवर्ड्स दॅट. Have you started that? येस, वी आर वर्किंग ऑन व्हेरियस लँग्वेजेस, व्हेरियस पब्लिशर्स हू कॅन सप्लाय. त्याच्यावर काम चालू आहे माझं. अँड वी आर लुकिंग फॉर अ बिगर प्लेस ऑल्सो, कारण मोस्टली आमची जिथे पुस्तकपेठ आहे ते रिडेव्हलपमेंटला जाऊ शकतं नेक्स्ट 2 वर्षात. तर आम्ही ऑलरेडी जागा बघतोय मोठी. शेवटचा प्रश्न मला एक विचारायचा आहे, म्हणजे आय वुड लाईक मुक्ताताई टू आन्सर दॅट. ओके. की पुस्तकाचं दुकान एखाद्याला उघडायचं असेल तर त्याने उघडावं का? का नाही, श्युअरली उघडायलाच पाहिजे. इनफॅक्ट नाशिकमध्ये आम्ही उघडल्यानंतर अजून म्हणजे खरं तर आमचा जो एरिया आहे, आय डोंट नो हाऊ मच यू नो नाशिक, त्या एरियात आमचा एकमेव बुकशॉप होता तेव्हा, जेव्हा आम्ही 8 वर्षापूर्वी उघडला. आता तिथे ऑलरेडी 3 न्यू शॉप्स आलेले. पण धंदा डिवाइड नाही झाला? आपले कस्टमर्स आहे सगळे. सो डिवाइड होत पण असेल, पण माझा तर दरवर्षी डेटाबेस वाढतोय ना, माझे कस्टमर्स वाढते, त्यांचेही वाढत असतील. सो वाय ऑन वाय आपलं चांगलं आहे. तुमच्या भाषेत सांगायचं तर कसं पुढे घेऊन जायचं, म्हणजे ह्यांचं विजन तर ह्यांनी सांगितलं मला. ओके, तुमचं विजन पण तेच आहे का? डिस्कस करून हे विजन आलेलं आहे का तुमचं काही वेगळं विजन आहे? म्हणजे असं समजू नका मी तुमच्यामध्ये भांडणं लावतोय. ओके, पण असं काही आहे का की तुमचं विजन ह्यांच्यापेक्षा थोडं वेगळं असू शकतं? आहे, ही इज क्रिएटिव्ह, ते त्याचं फील्ड आहे आणि मी जास्त नंबर्सकडे बघते. सो इन टर्म्स ऑफ नंबर ती प्रॉफिटेबिलिटी इयर ऑन इयर वाढली पाहिजे, तसं माझं एम आहे सध्या तरी. म्हणजे बाय ऑल मीन्स थ्रू द वेबसाईट पार्ट अँड असं, तर त्याच्यावर आम्ही काम करतोय. मला वाटतं आपल्याला इथे थांबायला काही हरकत नाही आज पुरतं, कारण तसं बघायला गेलं ना तर मी कितीही वेळ बोलू शकतो, हे कितीही वेळ इथे बसून त्याला उत्तर देऊ शकतात, पण कुठेतरी आपल्याला आज थांबायला हवंय. सो तुम्हा दोघांनाही पुस्तकपेठसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद समीर. आणि मी एवढंच म्हणेन की मी लवकरात लवकर पुस्तकपेठमध्ये येतोय. हो, वी आर वेटिंग. आणि बघूया कसं काय पुढे आपल्याला काही एकत्र करता आलं तर बघूया. नक्कीच करूया. आणि खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. मराठी मूड कडनं, माझ्याकडनं, आमच्या सगळ्या टीम कडनं. आणि लवकरच परत भेटूया तुमच्या ड्रीम प्रोजेक्ट. येस, वाय नॉट. आणि मी सगळ्या टीमला परत एकदा थँक्यू सांगतो. थँक्यू व्हेरी मच फॉर इन्व्हायटिंग. वी आर व्हेरी ओब्लाइज्ड आणि खूप मजा आली आज. आणि थँक्स टू समीर वन्स अगेन. थँक्यू. अँड थँक्यू ऑल्सो दीदीला. थँक्यू एव्हरीबडी. थँक्यू एव्हरीबडी. बरं, बाय बाय. चलो, तर ही आपली स्टोरी होती आजची. काय वाटलं याच्याबद्दल कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. तुमच्या कमेंट्सची आम्ही आतुरतेने वाट बघतोय. आज इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.